सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. मुलांना आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा लेसन रिवाइज करतोय. ईच अँड एव्हरी आर्टिकल लेक्चर मध्ये कव्हर केला जाईल. एमएसटी सीईटी साठी लागणारा हर एक आर्टिकल आपण डिस्कस करतोय अलॉंग विथ न्यूमेरिकल. ओके, स्टार्ट करतोय इथे. आपल्याकडे दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होतात. दोनही लाईन ओरिजिन म्हणून जर का पास होत असतील तर पहिली गोष्ट तर त्यांचे इक्वेशन y इज इक्वल टू m1x आणि y m2x अशा फॉर्मॅटमध्ये असतात. प्लस सी इथे नसतो बिकॉज बोथ लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. या दोन लाईनचा जो जॉईंट इक्वेशन असतो म्हणजे मल्टिप्लिकेशन असतो तो या फॉर्मॅटमध्ये असतो. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा फॉर्मॅट आहे पहा, जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता याच दोन लाईन्सला ऍज इट इज समजा मी पॅरलली शिफ्ट करतो h, k या पॉइंटवरती. कोणत्या पॉइंटवरती? h, k या पॉइंटवरती जर का मी शिफ्ट करत असेल म्हणजे या दोन लाईनला मी इथून उचलून बेसिकली इथे प्लेस करतो. ऍज इट इज पॅरलली मी शिफ्ट केला. तर हे जे दोन लाईन्स आहेत तर या दोन लाईनचा जो जॉईंट इक्वेशन असतो ओके तो असा बनतो पहा. ए ला ए, हे सर्व कॉपी करायचं. एक्सच्या जागी फक्त x मायनस एच टाकून द्यायचं होल स्क्वेअर 2h. एक्सच्या जागी x मायनस एच आणि वायच्या जागी y मायनस ऑफ के टाकून द्यायचा. प्लस बी ला बी, वायच्या जागी y मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. तर हा असतो जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हा. आणि अदर दॅन ओरिजिन, ओरिजिन व्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या पॉईंटवरतून लाईन जर का पास होत असेल म्हणजे h, k पॉईंटवरतून लाईन पास होत असेल तर लाईनचा इक्वेशन हा बेसिकली असा बनतो. याच इक्वेशनला ज्यावेळेस तुम्ही एक्सपांड करता, हा स्क्वेअर एक्सपांड कराल तर त्याचा जनरल फॉर्म हा एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये लाईनचा इक्वेशन बनून जातो. पुढच्या पार्टमध्ये पाहू आपण सेशनच्या की हा इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करण्याचे कंडिशन्स वगैरे सर्व. सध्यासाठी मेन फोकस आपण याच्यावरती ठेवतो की दोन लाईन आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होतात. ओके, तर या रिलेटेड बेसिकली सर्व कॉन्सेप्ट पहिले आपण शिकून घेऊया. तर पहा, या ज्या दोन लाईन्स आहेत ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या त्यांचा जॉईंट इक्वेशन एक्स स्क्वेअर 2hxy by आहे. सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2, या लाईनचा स्लोप m1 या लाईनचा स्लोप m2. तर दोनही स्लोपचं जर का ऍडिशन कराल, सम ऑफ स्लोप्स ऑफ लाईन इज गिवन बाय मायनस ऑफ आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2. एका लाईनचा स्लोप इंटू दुसऱ्या लाईनचा स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल टू a डिवाइड बाय b असा कॉन्सेप्ट आहे. इव्हन डिफरन्स ऑफ स्लोप पण काढला जाऊ शकतो म्हणजे जसं की m1 मायनस m2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 चा होल स्क्वेअर मायनस ऑफ 4 m1 इंटू m2. हा पण फॉर्म्युला बेसिकली युजफुल ठरेल तुमच्यासाठी. हा फॉर्म्युला कसा आला? ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे काय असतं रे? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर समजा मी इथे प्लस ट्वाइस ए बी करीन आणि मायनस, तर ठीक आहे ना, 2ab मायनस 4ab मायनस 2ab होता ना तिथे. पण हा काय झाला? ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 4ab. याचा अर्थ ए मायनस बी होल स्क्वेअर इज ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 4. आपण इथे यूज केलेला आहे. ए मायनस बी होल स्क्वेअर इज ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 4ab. ओके, चलो क्विकली पाहून घ्याल प्रत्येक वेळेस. दोन लाईन्स आहेत ओरिजिन म्हणून पास होत आहेत, एकाचा स्लोप m1 एकाचा स्लोप m2. लाईनचे इक्वेशन y इज इक्वल टू m1x y इज इक्वल टू m2x. अशा दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन असतो ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन लाईनला इथून उचलून जर का मी इथे प्लेस करत असेल, h, k या पॉईंटवरती प्लेस करत असेल तर एक्सच्या जागी फक्त x मायनस एच टाकायचा आणि वायच्या जागी y मायनस के टाकायचा, वायच्या जागी y मायनस के टाकायचा. तर हा बनतो जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स ज्याला की आपण h, k पॉईंटवरती शिफ्ट केलेला आहे फ्रॉम ओरिजिन. सम ऑफ स्लोप मायनस 2h बाय बी, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a बाय बी. डिफरन्स ऑफ स्लोप पण काढू शकतो m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस ऑफ 4 इंटू m1 m2. तर यानंतर लेट्स से फॉर एक्झाम्पल आपल्याला अशा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन शोधायचं. पहा, मी इथे एक दोन लाईन्स ड्रॉ करतो आणखी. ही एक लाईन आहे, ठीक आहे, जी की याला परपेंडिक्युलर आहे आणि सोबतच एक आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय. ओरिजिन म्हणून पास होत होती ही लाईन जी की याला परपेंडिक्युलर, दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर. सो आपण अशा दोन ग्रीन लाईन्स ड्रॉ केल्या ज्या गिव्हन लाईन्सला परपेंडिक्युलर. गिव्हन लाईनचा जॉईंट इक्वेशन हा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 होता. सो गिव्हन टू लाईन्सला आपण परपेंडिक्युलर टू लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत विच आर पासिंग थ्रू ओरिजिन. तर या दोन ग्रीन लाईनचा जो जॉईंट इक्वेशन असतो तो कसा असतो पहा. हे बेसिकली इथे स्विच होतं.
स्विच करायचं आहे इथे, लाईक बी एक्स स्क्वेअर ओके मायनस 2hxy प्लस ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. तेव्हा बी जातो एक्स स्क्वेअरला, ए जातो वाय स्क्वेअरला, आणि मधातला जो आहे ना 2hxy त्याचा फक्त साईन रिव्हर्स होतो. प्लस असेल तर मायनस होईल किंवा मायनस असेल तर प्लस होईल. ह्याचं लॉजिक असं आहे पहा, की समजा या लाईनचा स्लोप जर का m1 असेल तर या लाईनला जी परपेंडिक्युलर लाईन आहे म्हणजे ही वाली लाईन, तर या लाईनचा स्लोप हा -1 डिवाइड बाय m1 असला पाहिजे, म्हणजे उलटा करून रिव्हर्स, लाईन्स परपेंडिक्युलर असल्यामुळे. या लाईनचा स्लोप जर का m2 असेल तर या लाईनचा जो स्लोप आहे तो -1 डिवाइड बाय m2 असला पाहिजे. सो ऑटोमॅटिकली या लाईनचं इक्वेशन काय बनेल मुलांना, y इज इक्वल टू त्या लाईनचा स्लोप x, हा म्हणजे m1y प्लस एक्स इज इक्वल टू 0. काय बनेल, m1y प्लस एक्स इज इक्वल टू 0. या लाईनचं इक्वेशन आहे. तर आता या लाईनचं इक्वेशन सिमिलरली या लाईनचं इक्वेशन काय बनला पाहिजे, m2y प्लस एक्स इज इक्वल टू 0. आता हे जे दोन लाईन्स ड्रॉ केलेले आहेत आपण ग्रीन लाईन्स नाही का, तर दोनही ग्रीन लाईन्सचं जर का मल्टिप्लिकेशन कराल तर तुम्हाला असं मिळेल पहा, m1y प्लस एक्स इंटू m2y प्लस एक्स इज इक्वल टू 0. m1 m2 y स्क्वेअर प्लस m1xy प्लस पहा m2xy प्लस x इंटू एक्स इज लाईक एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. तर इक्वेशन असा बनलेला आहे. त्याला थोडंसं व्यवस्थित लिहितोय, m1 m2 y स्क्वेअर प्लस xy कॉमन करीन तर ब्रॅकेटमध्ये m1 प्लस m2 बनेल अँड प्लस एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. पहा m1 m2 आले कुठून, तर m1 तर या लाईनचा स्लोप होता, m2 तर या लाईनचा स्लोप होता, बरोबर. मग या लाईनला रेफरन्स पकडला तुम्ही तर m1 प्लस m2 म्हणजे सम ऑफ स्लोप हा तर -2h/b असला पाहिजे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप दॅट इज m1 इंटू m2 हा a डिवाइड बाय b असला पाहिजे. तर ही गोष्ट मी इथे वापरतोय, m1 इंटू m2 च्या जागी मी a बाय b ठेवीन. ओके, xy ला xy, m1 प्लस m2 च्या जागी -2h/b ठेवीन आणि प्लस एक्स स्क्वेअर करीन अँड दॅट इज इक्वल टू 0. सो समजा मी b नी मल्टिप्लाय करतो इथे, तो ay स्क्वेअर -2hxy प्लस बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा फॉर्मॅट बनलेला आहे जो आपण शॉर्टकट आता इथे लक्षात ठेवला होता. मी हायलाइट करतो, डेरिवेशन माहित नसेल तरी ठीक आहे यार, लाईक तसं काही इश्यू नाही, बट लाईक फॉर्म्युला तरी ऍटलीस्ट माहिती असला पाहिजे. डेरिवेशन माहिती असेल तर आणखीन चांगलं होईल. या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर, या दोन लाईन ओरिजिन म्हणून पास होतात. त्या दोनही लाईनला परपेंडिक्युलर अशा दोन लाईन्स ड्रॉ केल्यात. म्हणजे पहा या लाईनला परपेंडिक्युलर, ओके, या लाईनला परपेंडिक्युलर मी इथे ही एक लाईन ड्रॉ केलेली आहे, सॉरी मी रॉंग केलेलं आहे. या लाईनला परपेंडिक्युलर मी ही लाईन ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे, आणि मग या लाईनला परपेंडिक्युलर मी ही एक लाईन ड्रॉ केलेली आहे. मग या ज्या दोन ग्रीन लाईन्स आहेत, गिवन लाईन्सला परपेंडिक्युलर लाईन्स ज्या ओरिजिन म्हणून पास होतात, त्यांचा जॉईंट इक्वेशनचा शॉर्टकट हा असा असतो, बी इथे स्विच करायचा, ए इथे स्विच करायचा, आणि मधातला जो 2hxy आहे त्याचा फक्त साइन रिव्हर्स करायचा. त्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. ठीक आहे, सो या रिलेटेड काही व्हेरिएशन्स क्वेश्चनचे. ओके, तर आता काय करतोय पहा, मी समजा आपल्याला दोन लाईन्स देण्यात आलेले आहेत. आता अशा दोन लाईन्स आहेत ज्या अदर दॅन ओरिजिन कोणत्या वेगळ्या पॉईंट म्हणून पास होतात. आता यांचा जॉईंट इक्वेशन समजा 2x स्क्वेअर प्लस 3xy प्लस y स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता मी जर का तुम्हाला असं म्हणेन की या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन्स मला शोधायचे, काय शोधायचे तुम्हाला, परपेंडिक्युलर लाईन्स मला शोधायच्यात विच आर पासिंग थ्रू ओरिजिन. तर प्रोसेस नीट पाहून घ्याल, या दोघांना परपेंडिक्युलर लाईन शोधीन मी, पण त्या ओरिजिन म्हणून पास झाले पाहिजे. तर पहिले तर ना मी या दोन लाईनला ओरिजिनकडे बेसिकली शिफ्ट करीन, ओरिजिनवरती मी शिफ्ट करून टाकेन. ठीक आहे, डन. याला ऍज इट इज पॅरलली मी इथे शिफ्ट करतोय ओरिजिनवरती. आता मी म्हणेन की हे जे दोन ग्रीन लाईन्स आहेत तर यांचा जॉईंट इक्वेशन हा 2x स्क्वेअर प्लस 3xy ओके प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 असला पाहिजे. एवढाच पार्ट कॉपी करायचा फक्त, कारण की लाईन जर का ओरिजिन म्हणून पास होत असेल तर जॉईंट इक्वेशन ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर, पुढचे एक्स वाय किंवा कॉन्स्टंट हे टर्म्स नसतात प्रेझेंट. हे टर्म्स इथे का प्रेझेंट आहेत, कारण की ही लाईन अदर दॅन ओरिजिन वेगळ्या पॉईंट म्हणून पास होत आहे. ओके,
तर या दोन लाईन्सला जर का ऍज इट इज ओरिजिन वरती मी शिफ्ट करीन तर त्याचा जॉईंट इक्वेशन हा फक्त एवढा बनतो, तेवढाच पार्ट बेसिकली तिथे कॅरी करायचा. आणि जर का असं सांगण्यात आलेलं असेल तुम्हाला की लाईक या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा बट ओरिजिन म्हणून पास झाले पाहिजे, सो हा ठीक आहे, याला आपण इथे पहिले शिफ्ट केलं आणि मग यांना परपेंडिक्युलर लाईन्स आपल्याला ड्रॉ करायला लागतील. पहा इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय मी इथे, ओके, पहिल्या ग्रीन लाईनला, आणि दुसऱ्या सेकंड ग्रीन लाईनला जी परपेंडिक्युलर लाईन आहे ती मी अशी ड्रॉ करतो इथे. ठीक आहे. आता हे जे दोन पिंक कलरच्या लाईन्स आहेत त्यांचं जॉईंट इक्वेशन जर का शोधायचं असेल तर प्रोसिजर माहिती तुम्हाला, हा स्विच करायचा. 1 इथे एक्स स्क्वेअरला देईन मी, एक्स स्क्वेअर. 2 इथे वाय स्क्वेअरला देईन, दॅट इज 2y स्क्वेअर. आणि हा जो प्लस 3xy त्याला फक्त -3xy असं लिहीन, अँड दॅट इज इक्वल टू 0. सो हा तो इक्वेशन आहे, जॉईंट इक्वेशन, की ओरिजिन म्हणून पास होतो आणि त्या गिव्हन टू लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. समजा असा क्वेश्चन विचारला असता की या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन्सचा जॉईंट इक्वेशन शोधायचा. हे बघा, या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन्सचा जॉईंट इक्वेशन शोधायचा आहे. या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन्सचा जॉईंट इक्वेशन शोधायचा आहे, बट विच आर पासिंग थ्रू 4,5. मग काय केलं असतं, पहिले मी याला इथे शिफ्ट केलं असतं, ग्रीन कलर शिफ्ट केलाय. मग त्या दोघांना परपेंडिक्युलर लाईन्स मी इथे ड्रॉ केल्या असतात, जे की आता काढलेले आहेत. आणि मग मी याला इथून घेऊन बेसिकली इथे शिफ्ट केलं असतं. लॉजिक समजलं तुम्हाला, असं आणि असं तिकडे शिफ्ट केलं असं परत मी त्यांना. पहा ना, ही जी लाईन आहे ही लाईन याला परपेंडिक्युलर आहे आणि ही लाईन ही याला परपेंडिक्युलर आहे. सो अशा दोन लाईन शोधल्यात आपण जे एकमेकांना लाईक दोन गिव्हन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत बट विच आर पासिंग थ्रू 4,5. मग कसं शोधणार या दोन लाईनचं इक्वेशन? सांगा बरं. एक्स, हे पहा, हा इक्वेशन कॉपी मारणार ना, कारण या दोन पिंक लाईनला तुम्ही इथे शिफ्ट केलं ना पॅरलली 4,5 वरती. तर एक्सच्या जागी एक्स मायनस 4 होल स्क्वेअर -3, एक्सच्या जागी एक्स मायनस ऑफ 4, वायच्या जागी वाय मायनस ऑफ, हे पहा हे 5 प्लस 2 ला 2, वायच्या जागी वाय मायनस ऑफ 5 होल स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. समजा तुम्हाला असं सांगण्यात आलं की नाही, हे जे दोन गिव्हन लाईन्स आहेत त्या दोघांनाही परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करा, बट तेही इथूनच पास झाले पाहिजे, म्हणे इथूनच पास झाले पाहिजे. एक लाईन याला परपेंडिक्युलर, एक लाईन याला परपेंडिक्युलर. अशा केसमध्ये काय करणार तुम्ही? या दोन लाईनला गिव्हन टू लाईन्सला आपण शिफ्ट केले होते ग्रीन, मग त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ केल्या, यस. मग त्यांना मी इथे शिफ्ट करणार सिंपल वापस या पॉईंटवरती. मग तो इंटरसेक्शन पॉईंट पहिले शोधायला लागेल. गिव्हन लाईन्स असतील ना, एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx 2fy प्लस c इक्वल टू 0, तर त्याचा इंटरसेक्शन पॉईंट शोधायचा. हे बा, पुढे सेशनमध्ये पुढे गेल्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट शोधण्याचा फॉर्म्युला पण आहे. तो फॉर्म्युला फाइंड करून हा इंटरसेक्शन पॉईंट शोधायचा आणि इथे जे दोन लाईन्स तुम्ही ड्रॉ केल्या होत्या त्याला तुम्ही या पॉईंटवरती शिफ्ट करायचं, जसं आपण आता इथे शिफ्ट केलेला होता. सेम मेथडने तिथे शिफ्ट करा, तो इक्वेशन बनून जाईल. क्लिअर इथेपर्यंत? ठीक आहे, पुढे जातो. पाहत काही न्यूमरिकल्स. समजा आपल्याला दोन लाईन्स देण्यात येतात, असा क्वेश्चन आहे. दोन लाईन्स आहेत ज्या की ओरिजिन म्हणून पास होतात. अगेन जॉईंट इक्वेशन इज लेट्स से फॉर एक्झाम्पल ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे, इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय दिस इक्वेशन इज 2x मायनस ऑफ 3y इज इक्वल टू 0. ओके, देन फाइंड रिलेशन बिटवीन a, h अँड b. यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. परत एक वेळ सांगतो, क्वेश्चन असा आहे की आपल्याकडे दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होतात. जॉईंट इक्वेशन असा आहे, तर दोन लाईन मधली कोणती तरी एक लाईन नाही अशी, देन फाइंड रिलेशन बिटवीन ए, बी अँड एच, असं त्यांचं म्हणणं आहे. पहा, मी याचं लाईक पहिले मेकॅनिझम एक्सप्लेन करतो आणि मग बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जसं तुम्ही लर्न केलेलं आहे त्याप्रमाणे पण आपण हा सम करू. तर हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कोणाला सॅटिस्फाय करतो? या लाईनवरती जे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत त्यातला कोणताही एक पॉईंट उचलून इथे टाकाल तरी त्या पॉईंटने किंवा त्या इक्वेशनने त्या पॉईंटला सॅटिस्फाय केला, त्या पॉईंटने त्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं. इव्हन या लाईनवरती पण इन्फायनाईट पॉईंट जे आहेत ना, त्यातला कोणताही पॉईंट उचला इथे टाका, ओके, इक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे. हे बेसिक रिक्वायरमेंट आहे. मी क्वेश्चन परत एक वेळेस हायलाइट करतोय. कंडिशन बिटवीन ए, एच अँड बी सच दॅट वन ऑफ द लाईन गिव्हन बाय दीज टू इक्वेशन्स, या दोन लाईन मधली एक लाईन
की 2x मायनस 3y इज इक्वल टू 0 असली पाहिजे, असं डिमांड आहे. ठीक आहे, सांगा या लाईनवरती एखादा पॉईंट 3,2 हा पॉईंट आहे बा. 3 टाका 6 बनतो, 2 टाका -6 बनतो. सो असंही 0 होतोच आहे, म्हणजे हा पॉईंट याला सॅटिस्फाय करतो, याचा अर्थ हा पॉईंट या लाईनवरती आहे. तर या पॉईंटने याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो टाका बरं, 3 टाकून द्या इथे एक्सच्या जागी. सो 9 आहे. 3 आणि 2 दोन्ही टाका इथे. 3 टाका 2 टाका 6 बनतो, 6 इंटू 2 इज 12h बनतो. किती बनला? 12h प्लस 2 टाका इथे वायच्या जागी, 2 चा स्क्वेअर 4. सो 4b अँड दॅट इज इक्वल टू 0. सो ही ती कंडिशन आहे. ओके, म्हणजे असे ए बी आणि एच जे याला सॅटिस्फाय करतील ते व्हॅल्यू जर का मी इथे टाकीन आणि या इक्वेशनला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं, मग 2 लाईन ज्या निघतील त्यातली एक लाईन ही निघणार आहे याची गॅरंटी आहे, असा याचा अर्थ आहे बेसिकली. ठीक आहे, किंवा बोर्ड एक्झामिनेशन मध्ये मे बी तुम्ही असं केलं असेल की 2x इज टू 3y लिहिलं असेल, बरोबर. सो y बाय एक्स ची जी व्हॅल्यू आहे ना, y बाय एक्स ची व्हॅल्यू ही 2/3 काढली असेल तुम्ही या इक्वेशन वरून. आणि हा जो काही इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे, हे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हा जो काही इक्वेशन आहे त्याला तुम्ही एक्स स्क्वेअरने डिव्हाइड केलं असेल. कितीने डिव्हाइड केलं असेल? एक्स स्क्वेअरने. मग हा कॅन्सल होतो, मग हा ए राहतो, प्लस 2h इंटू वाय बाय एक्स असा म्हणतो, प्लस बी इंटू वाय बाय एक्सचा होल स्क्वेअर बनतो अँड दॅट इज इक्वल टू 0 बनतो. आणि मग वाय बाय एक्सची लाईनचा जो वाय बाय एक्स आहे ना 2/3, तो मग तुम्ही इथे टाकता. एला ए प्लसला प्लस 2h ला 2h, वाय बाय एक्सची व्हॅल्यू तुम्ही 2/3 टाकणार, बरोबर. मग परत वाय बाय एक्सची व्हॅल्यू तुम्ही 2/3 टाकणार, होल स्क्वेअर करणार, इज इक्वल टू 0 करणार. हा पहा 3चा स्क्वेअर इथे खाली 9 बनतो. मग दोन्ही साईडला 9 नी मल्टिप्लाय कराल ना, तर इक्वेशन तुम्हाला तोच येईल जो आपण तो पॉईंट टाकून काढला होता. हा इक्वेशन मी इथे लिहितो परत. ए प्लस 4h/3 प्लस 4b डिवाइड बाय 9 बनला. आता मी 9 नी मल्टिप्लाय करीन तर 9a प्लस 12h प्लस 4b इज इक्वल टू 0. हाच इक्वेशन आपण इथे शोधला होता. म्हणजे पॉईंट डायरेक्टली टाकला असता तरी तोच इक्वेशन येतो. बट हे या प्रोसिजरनी म्हणजे गिव्हन लाईन मधून वाय बाय एक्स शोधून मग तो वाय बाय एक्स इथे टाकून, ओके, तरीही तुम्हाला इक्वेशन सेमच येतो. मेकॅनिझम जर का समजून घ्याल तर वाय बाय एक्सला 2/3 टाकतोय याचा अर्थ इनडायरेक्टली पॉईंटच टाकतोय आपण. समजा मी एक्सला 1 टाकीन, एक्सला 1 टाकीन तर वायची व्हॅल्यू 2/3 आली ना, म्हणजे लाईनवरचा मी पॉईंटच टाकलोय. बट तो पॉईंट कोणता टाकला माहिती का? 1,2/3 हा पॉईंट टाकलाय मी. 1,2/3 ना, एक्सला 1 टाकला असता तर वायची व्हॅल्यू 2/3 आली असती. एक्सच्या जागी पहा 1 टाकला, एक्सच्या जागी काय टाकला? 1. आणि वायच्या जागी काय टाकला मी इथे? एक मिनिट, इथे एक्स 1, एक्सच्या जागी काय टाकला? 1. आणि वायच्या जागी काय टाकला? पहा इथे 2/3 टाकला. पहा परत बी ला बी आणि वायच्या जागी मी इथे किती टाकला? 2/3 टाकलेला आहे इथे. सो इनडायरेक्टली पॉईंटच टाकलेला आहे. मी जस्ट त्याच्या मागचं मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन केलं इथे. समजा क्वेश्चन असा विचारण्यात आला की फाइंड कंडिशन दॅट, एक मिनिट, so find condition that one of the line given by this equation, या दोन इक्वेशन मधली एक लाईन इज परपेंडिक्युलर टू 4x प्लस 3y प्लस 9 इज इक्वल टू 0. या दोन लाईन मधली एक लाईन या लाईनला परपेंडिक्युलर असण्याची कंडिशन विचारतात ते आपल्याला. ठीक आहे, तुम्ही पहिले मला हे सांगा, या लाईनचा स्लोप किती? मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय. मग या लाईनचा स्लोप काय आला पाहिजे? या लाईनचा स्लोप हा 3/4 आला पाहिजे, उलटा करून रिव्हर्स. ओके, ॲज लाईन्स आर परपेंडिक्युलर, स्लोप माहिती आहे m1 इंटू m2 इज -1. आता या लाईनचा स्लोप जर का 3/4 येत असेल, तुम्हाला माहिती आहे या लाईनचं इक्वेशन कसा काढत असतो आपण? लाईनचं इक्वेशन इज y इज इक्वल टू mx, म्हणजे y बाय एक्स इज इक्वल टू m येतो अँड m ची व्हॅल्यू 3/4 आहे. y इज इक्वल टू mx प्लस c करत नाही बिकॉज लाईन पासेस थ्रू ओरिजिन. सो y बाय एक्सच्या जागी आपल्याला 3/4 टाकायला लागेल. मग प्रोसिजर परत सेम आहे, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. तर पहा एकदा तुम्ही लाईनचा इक्वेशन शोधला ना, हा लाईनचा इक्वेशन काय शोधला तुम्ही? लाईक 4x इज इक्वल टू 3y, सॉरी 4y इज इक्वल टू 3x. मग या लाईनचं इक्वेशन शोधल्यानंतर लाईनवरचा एखादा पॉईंट घ्या आणि डायरेक्टली टाकला तरीही चालेल. दोन्ही वेनी करून दाखवतो परत. पहा आता हा जो लाईनचा इक्वेशन शोधला आपण तर तो आहे 4y मायनस 3x इज इक्वल टू 0. मग सांगा या लाईनवरचा एखादा पॉईंट, लाईनवरचा एखादा पॉईंट पहा, या पॉईंटला काय म्हणूया, वायला 3 टाकतो, एक्स होईल ना सॅटिस्फाय, म्हणजे 4,3 हा पॉईंट आहे. सो 4,3 हा पॉईंट आहे बेसिकली त्या लाईनवरती.
त्या पॉईंटनी या इक्वेशनला मग सॅटिस्फाय केलं पाहिजे असं आपण डिमांड करणार. चला एक्सच्या जागी 4 टाका. 4 इंटू 3 इज 12, 12 इंटू 2 इज 24, 24h. ओके, परत 3 टाकतो इथे मी वायच्या जागी. 9b इक्वल टू 0. तर ही ती कंडिशन आहे की या दोन पिंक कलरच्या ज्या लाईन्स आहेत त्यातल्या एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर असण्याची कंडिशन आहे. आपण पहिले याचा स्लोप शोधला, उलटा करून रिव्हर्स करून याचा स्लोप शोधला, याचं इक्वेशन शोधला, याच्यावरचा एक पॉईंट शोधला आणि आपला डिमांड असं करणार आपण की या पॉईंटनी या इक्वेशनला सॅटिस्फाय केला पाहिजे. ओके, सो हा आपला बेसिकली डिमांड असणार. चलो पुढे पहा. समजा आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. परत एक लाईन अशी आहे, एक लाईन अशी आहे. एकाचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ1 आहे, एकाचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ2 आहे. आणि मी तुम्हाला असं सांगतोय की या दोनही लाईनला एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री मारा. म्हणजे θ1 खाली करा. ओके, आणि जी दुसरी लाईन आहे ना, तर ती दुसऱ्या लाईनचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ2 करा. हा काय केलेला आहे, दोन पिंक कलरच्या लाईन्स आहेत, गिवन लाईन्स आहेत, ज्यांचा की जॉईंट इक्वेशन हा, त्या दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन हा ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हा असा आहे. आता या दोनही लाईनला आपण एक्स ऍक्सिसच्या अबाउट काय केलं, सिमेट्री केलं. म्हणजे एक लाईन जर का θ1 अँगल करत असेल तर ती θ1 अँगल करेल बट खाली करेल. सेकंड लाईन θ2 अँगल करत असेल तर सेकंड लाईन θ2 अँगल करेल बट लाईक खालच्या डायरेक्शन मध्ये करेल. तर मग या ज्या दोन ग्रीन लाईन्स आहेत तर यांचा जॉईंट इक्वेशन पहिले तर तुम्ही पाठ करून घ्या. तो असा असतो ax² मायनस 2hxy प्लस by² अँड दॅट इज इक्वल टू 0. हा जॉईंट इक्वेशन असा असतो. काय नाही, फक्त हा जो 2hxy वाला आहे ना त्याचा साईन फक्त रिव्हर्स करायचा, बाकी सर्व ऍज इट इज ठेवायचा. तुम्ही एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री करा किंवा तुम्ही वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री करा, काही फरक पडणार नाही. अल्टिमेटली तुमच्या माहितीच तो एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री करणे म्हणजेच वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री करणे. पहा हे वाय ऍक्सिस आहे. ओके, या लाईनचा वाय ऍक्सिसच्या अबाउट जर का सिमेट्री कराल तर जी लाईन येणार आहे तर ती अशीच येणार आहे. ही लाईन येणार आहे ही. तुम्ही म्हणणार लाईक कसं काय, हे पहा θ1 अँगल आहे, तर हा पण तर θ1 अँगल आहे आणि या अँगलचा जो अपोजिट अँगल आहे तर तो हा आहे θ1. बरोबर. मग थोडासा विचार करा व्यवस्थित. ही लाईन आणि ही लाईन हे दोघे सिमेट्रिक लाईन्स आहेत ना अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अबाउट जरी सिमेट्री केला किंवा वाय ऍक्सिसच्या अबाउट जरी सिमेट्रिक केला तरी लाईन तर एकच बनणार आहे शेवटी. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन विचारण्यात आला की पहा इव्हन ही जी दुसरी लाईन आहे ना तर दुसऱ्या लाईनचा वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री कराल तर हीच लाईन मिळणार आहे जिथे मी ॲरो केलेला आहे. म्हणजे या लाईनचा एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री केल्यानंतर या लाईनचा एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री केल्यानंतर जसा θ2 खाली आलो होतो ना आपण, सिमिलरली वाय ऍक्सिसच्या अबाउट जरी सिमेट्री कराल तर तीच लाईन मिळेल सेम. सो गिवन टू पिंक लाईनचं इक्वेशन ax² 2hxy by². या दोन लाईनला एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस दोघांमध्ये कोणत्याही ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री जर का माराल तर ज्या नवीन दोन लाईन बनतील त्यांचा जॉईंट इक्वेशन हा ax² मायनस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 असतो. फक्त हा रिव्हर्स होतो. आता मला वाटतं इथे थॉट प्रोसेस किंवा मेकॅनिझम थोडंसं व्यवस्थित समजून घेऊ. गोष्टी फक्त पाठ नका करू. ओके, बॅकएंडला एक्झॅक्टली काय वर्कआउट होत आहे हेही जर का समजून घ्याल तर स्कोर बेसिकली सॅच्युरेट नाही होणार त्या केसमध्ये. तर पहा लाईक हा जो पहिला लाईन आहे ना याच्या स्लोपला मी tan θ1 म्हणेन, म्हणजे मी याच्या स्लोपला m1 म्हणेन, आणि दुसऱ्या लाईनच्या स्लोपला म्हणजे m2 ला मी tan θ2 म्हणेन. तर तुम्हाला माहिती लाईक सिमेट्री केल्यानंतर या लाईनचा स्लोप तर tan ऑफ मायनस θ1 होईल ना, म्हणजे हा जर का θ1 असेल तर क्लॉकवाईज सेन्स मधलं रोटेशन मीन्स लाईक मायनस θ1. सो tan ऑफ मायनस θ1 मीन्स मायनस ऑफ tan θ1. tan θ1 तर m1 होता ना, tan θ1 तर m1 होता, म्हणजे या लाईनचा स्लोप मायनस ऑफ m1 बनलेला आहे. या लाईनचा स्लोप काय बनलेला आहे, मायनस ऑफ m1, आणि या लाईनचा स्लोप हा मायनस ऑफ m2 असा बनलेला आहे. आता या दोन लाईनचं आपल्याला जॉईंट इक्वेशन शोधायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, या लाईनचा पहिले इक्वेशन शोधा. काय, y इज इक्वल टू मायनस m2x. हा म्हणजे m2x प्लस y इज इक्वल टू 0. हा याचा इक्वेशन झाला. बघा या लाईनचं इक्वेशन सांगा. y इज इक्वल टू मायनस m1x
हा जातो इकडे. सो m1x प्लस वाय इज इक्वल टू 0. आता या दोन ग्रीन लाईनचं जॉईंट इक्वेशन करायचं म्हणजे या दोघांचं सरळ सरळ प्रोडक्ट करायचं. तर पहा मी प्रोडक्ट करतो इथे m1x प्लस वाय इंटू m2x प्लस वाय इज इक्वल टू 0. करा मल्टिप्लिकेशन. किती? m1 m2 x स्क्वेअर प्लस m1 xy प्लस m2 xy प्लस y स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. सो m1 m2 x स्क्वेअर प्लस समजा आता इथे m1 प्लस m2 करतो मी इथे आणि xy ला कॉमन घेतलं प्लस वाय स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. कुठून आले हे m1 m2? m1 m2 तर बेसिकली ओरिजिनल जो इक्वेशन होता त्या दोन लाईनचे स्लोप होते m1 m2. मग सांगा m1 इंटू m2 म्हणजे सम प्रोडक्ट ऑफ स्लोप जो की a बाय b असलं पाहिजे, म्हणजे ओरिजिनल इक्वेशन मधला a बाय b म्हणजे m1 m2. करेक्ट. यानंतर m1 प्लस m2 म्हणजे ओरिजिनल इक्वेशन मधला सम ऑफ स्लोप जो की -2h बाय b असतो इंटू xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय b. इक्वेशन काय बनतो? ax स्क्वेअर मायनस 2hxy ओके प्लस by स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. हा बनला ना तो इक्वेशन. फक्त 2hxy चा साइन फक्त रिव्हर्स झालेला आहे, मायनस झालेला आहे, बाकी सर्व ॲज इट इज आहे. चलो हा पॉइंट क्लिअर आहे सर्वांना? काय केलेलं आहे आपण इथे? शॉर्ट मध्ये आपण आतापर्यंत जे जे आर्टिकल्स कव्हर केलेले आहेत ना एकदम फास्ट मध्ये रिवाइज करतो. आपण हे कव्हर केलेलं आहे की दोन लाईन जर का ओरिजिन म्हणून पास होत असतील त्यांचा जॉईंट इक्वेशन हा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनतो. याच दोन लाईन पॉईंटवरती h, k या पॉईंटवरती जर का तुम्ही शिफ्ट करत असाल तर त्याचा जॉईंट इक्वेशन बनतो a x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस 2h इंटू x मायनस ऑफ h इंटू काय y मायनस ऑफ k प्लस b इंटू y मायनस ऑफ स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0 जर का त्याला शिफ्ट कराल तर. यानंतर समजा दोन लाईन्स ड्रॉ करत असाल, इथून एक लाईन अशी ड्रॉ केली याला परपेंडिक्युलर आणि इथून एक लाईन दुसरी ड्रॉ केली जी की दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर. मग या दोन पिंक लाईनचा जॉईंट इक्वेशन काय बनला पाहिजे? पहा काय शॉर्टकट आहे, बी एक्स स्क्वेअर म्हणजे हे स्विच करायचे असे इकडे इकडे बी एक्स स्क्वेअर मायनस 2hxy प्लस ए वाय स्क्वेअर ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय 0. दोन गिव्हन लाईनला परपेंडिक्युलर दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन असा. या व्यतिरिक्त एका लाईनचा स्लोप m1 असेल, एका लाईनचा स्लोप m2 असेल तर सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2 मायनस 2h बाय b बनला पाहिजे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2 हा a बाय b बनला पाहिजे. इव्हन आपण डिफरन्स ऑफ स्लोप पण काढू शकतो, दॅट इज m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस ऑफ 4 m1 m2. हा फॉर्म्युला वापरून आपण डिफरन्स ऑफ स्लोप ही शोधू शकतो. तर या गोष्टी केलेल्या आहेत. करेक्ट. या व्यतिरिक्त ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स आपण आता कव्हर केलेले आहेत आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये. ओके. तर आता मी पुढचे आर्टिकल्स घेतो. एक जस्ट 2 मिनिटं होल्ड कराल. ठीक आहे. तर पहा नेक्स्ट आर्टिकल. यानंतर पाल अशी काही क्वेश्चन्स विचारले जातात. दोन लाईन्स आहेत अगेन आपलं ठरलेलं, त्यांचं की जॉईंट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक. क्वेश्चन असा विचारला जातो की फाइंड कंडिशन दॅट स्लोप ऑफ वन लाईन इज 2 टाइम्स द अदर किंवा स्लोप ऑफ वन लाईन इज लाईक 4 टाइम्स द अदर. काय येऊ शकतो लाईक जसं की आता स्लोप ऑफ वन लाईन इज 2 टाइम्स द अदर म्हणजे एका स्लोप m1 तर एका स्लोप 2m1. सिंपल. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईन पेक्षा डबल आहे. स्लोप ऑफ वन लाईन इज 2 टाइम्स द अदर. असं असेल तर लाईक काय कंडिशन आहे? एकदम सिंपल आहे. दोघांचा सम करा. किती? 3m1 शुड बी इक्वल टू मायनस 2h बाय b. चला दोघांचं प्रोडक्ट करा. प्रोडक्ट ऑफ स्लोप इज 2m1 स्क्वेअर असला पाहिजे a बाय b
नाही का, सम ऑफ स्लोप -2h/b, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. करेक्ट. तर m1 ची व्हॅल्यू तुम्ही इथून शोधून घ्या, जो की -2h/3b येतो, आणि हा व्हॅल्यू इथे टाकून द्या. सिंपल. 2 इंटू m1 च्या जागी -2h/3b हे तुम्ही टाकून द्या इथे. काय कंडिशन येतो पहा आता इथे. -2चा स्क्वेअर 4 करा. 4 इंटू 2 लाईक 8. 8h² / 9b² इज इक्वल टू a/b. b आणि हा स्क्वेअर कॅन्सल, हा 9b तिकडे गेला, तर 8h² इज इक्वल टू 9ab. हा तो कंडिशन येतो. परत एक वेळेस करून दाखवतोय थोड्याशा व्हॅल्यूज बदलून. अशी कंडिशन आहे, स्लोप ऑफ वन लाईन इज लाईक 3 टाइम्स दी अदर. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 3 टाइम्स आहे. मग सांगा फास्ट मध्ये, सम ऑफ स्लोप किती? 4m1 इज -2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप किती? 3m1² जो की a/b आहे. मग सांगा m1 चा व्हॅल्यू किती? हा 4 तिथे जाऊन डिवाइड होईल, सो -2h/4b. म्हणजे m1 ची जी व्हॅल्यू आहे ना ती येते -h/2b. ओके, ही व्हॅल्यू तुम्ही इथे टाकून द्या. m1 ची व्हॅल्यू -h/2b टाकून द्या इथे, इज इक्वल टू a/b. आणि याला सिम्प्लिफाय करा, तुम्हाला कंडिशन ऑटोमॅटिकली येऊन जाईल a/b/h मधली. तसा याचा एक शॉर्टकट पण आहे. शॉर्टकट पण असंच डिराईव्ह केलेला असतो की एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या k टाइम्स आहे. म्हणजे एकाचा स्लोप m1 असेल तर दुसऱ्याचा km1. स्लोप ऑफ वन लाईन इज k टाइम्स दी अदर. मग शॉर्टकट कसा डिराईव्ह होणार? दोघांचा सम करा, km1 + m1, बरोबर ना, इज इक्वल टू -2h/b. याचा अर्थ m1 कॉमन कराल तर k+1 इज इक्वल टू -2h/b. याचाच अर्थ m1 चा व्हॅल्यू हा -2h/b इंटू k+1. ठीक आहे. प्रोडक्ट कराल, या दोन्ही स्लोपचा प्रोडक्ट कराल तर k इंटू m1² इज इक्वल टू a/b होईल. किती होईल? a/b. k इंटू व्हॉट इज m1²? m1 ची जी व्हॅल्यू काढली ती टाकून द्या इथे, स्क्वेअर करा. 4h² डिवाइड बाय b² इंटू k+1 होल स्क्वेअर इज इक्वल टू a/b. सो b आणि हा स्क्वेअर कॅन्सल. तर इक्वेशन कसा बनतो पहा, 4h² इज इक्वल टू, तिकडे जातो पहा. ओके, काय बनतो तिकडे जाऊन मग? सॉरी, 4h² डिवाइड बाय ab करतो मी इथे. बी ऑलरेडी आहे आणि a इकडे टाकतो. 4h² बाय ab इज इक्वल टू k+1 होल स्क्वेअर. k+1 होल स्क्वेअर तिकडे आणि हा k खाली जाऊन डिवाइड. असंही तुम्ही करू शकता. हा शॉर्टकट आहे, बऱ्याच जणांनी हा पाठ केला असेल, बट लक्षात नाही राहिला तरी चालेल. त्यावेळी लाईक जसे मी आधीचे 2 सम्स केले त्या पद्धतीने तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो असे काही क्वेश्चन्स आहेत. समजा क्वेश्चन असा विचारण्यात आला की स्लोप ऑफ वन लाईन एक्सिड स्लोप ऑफ अदर बाय 2. म्हणजे एकाचा स्लोप दुसऱ्यापेक्षा 2 जास्त आहे. एकाचा स्लोप दुसऱ्यापेक्षा 2 जास्त आहे म्हणजे डिफरन्स 2 आहे. किंवा डायरेक्टली असंच बोललो त्यांनी तुम्हाला की डिफरन्स ऑफ स्लोप इज 2. मग तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल, एकाचा स्लोप जर का मी m1 बोलीन, बरोबर, एकाचा स्लोप मी m2 बोलीन, तर डिफरन्स हा 2 आहे. स्लोप ऑफ वन लाईन एक्सिड द अदर बाय 2 म्हणजे डिफरन्स इज 2. तर आपल्याला एक इक्वेशन तर माहितीच आहे, डिफरन्स ऑफ स्लोपचा स्क्वेअर इज इक्वल टू m1 + m2 चा होल स्क्वेअर -4 m1 m2. सांगा रे, डिफरन्स ऑफ स्लोप किती? 2 आहे ना, मग 2 चा स्क्वेअर. m1 + m2 म्हणजे -2h/b चा स्क्वेअर -4 m1 इंटू m2 इज a/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. सो इथे 4 करायचा, करेक्ट. 4h² डिवाइड बाय b². ओके, -4a डिवाइड बाय b. तर ही ती कंडिशन आहे. आता याच्यामध्ये समजा h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू दिली असेल आणि a ची व्हॅल्यू शोधा बोललो, a च्या जागी k दिला असेल. फाइंड व्हॅल्यू ऑफ k सच दॅट स्लोप ऑफ वन लाईन ओके एक्सिड्स दी अदर बाय 2, असा समजा क्वेश्चन विचारला गेला. तर बाकी सर्व तर गोष्टी माहिती आहेत ना. सो जो एक अननोन आहे तो तुम्ही शोधू शकता इथून. प्रोसिजर समजून घ्याल व्यवस्थित. ओके, थॉट प्रोसेस क्लिअर ठेवाल. ठीक आहे, चलो पुढच्या आर्टिकलवर जातो मी आता. या व्यतिरिक्त ठीक आहे, मी सेकंड एक्सरसाइजचं कंटेंट इथे स्टार्ट करतो. मला वाटतं पहिल्या एक्सरसाइज मध्ये आय गेस इतके सर्व पॉईंट्स आहेत. ओके, स्लोप ऑफ वन लाईन इज 2 टाइम्स द अदर, 3 टाइम्स द अदर किंवा एक्सिड्स द अदर, या टाईपचे क्वेश्चन केलेले आहेत. आता पुढचा आर्टिकल जो आहे आपला, ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला, तर तो आहे अँगल बिटवीन 2 लाईन्स. काय आहे? अँगल बिटवीन 2 लाईन्स. म्हणजे समजा 2 लाईन्स आहेत, त्यांचा जॉईंट x². पेअर ऑफ अँगल बायसेक्टर ऍक्च्युअली मिस झालं, 1-2 मिनिट. मी पेअर ऑफ अँगल बायसेक्टर पहिले घेईन. ओके, आणि मग त्याच्यानंतर अँगल बिटवीन 2 लाईन्स आपण स्टार्ट करू. पहा आता आपल्याकडे मुलांना 2 लाईन्स आहेत सेम, ज्या ओरिजिन म्हणून पास होतात. ठीक आहे, आपल्याकडे किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होतात, बरोबर.
आता या दोनही लाईनचे आपल्याला अँगल बायसेक्टर शोधायचे. समजा पहा, हे जे दोन लाईन्स गिवन आहेत यांचा जॉईंट इक्वेशन हा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन हा असा आहे. आता हा आहे पहिला अँगल बायसेक्टर. ओके, आणि हा आहे पहा, आणि हा आहे दुसरा अँगल बायसेक्टर. तो भाई अँगल बायसेक्टरचा पण जॉईंट इक्वेशन असतो. जसं की फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू एक्स वाय डिवाइड बाय एच. पाय सर्व फॉर्म्युलेज ना तुम्हाला एक वन शॉट रिव्हिजन नोट्स मध्ये मिळतील, पण फक्त फॉर्म्युले पाठ करून चालणार नाही, ते वापरायचे कसे हेही समजले पाहिजे. सो म्हणून तुम्ही हे लेक्चर पाहत आहे. ओके, किती लाईन्स आहेत आपल्याकडे? हे दोन लाईन्स आहेत. दोघांचा एक हा अँगल बायसेक्टर आहे आणि दुसरा हा अँगल बायसेक्टर आहे. तर अँगल बायसेक्टरचा जॉईंट इक्वेशन हा असा असतो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय ए मायनस बी इज इक्वल टू एक्स वाय डिवाइड बाय एच. दिस पेअर ऑफ अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टरचं जॉईंट इक्वेशन. का लाईक क्वेश्चन समजा असं विचारण्यात आला, आपल्याकडे ज्या दोन लाईन्स आहेत ना, ओके, त्या समजा अशा आहेत. जसं की जॉईंट इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy. समजा मी इक्वेशन्स लिहून टाकतो पूर्ण. 2x स्क्वेअर प्लस 8xy प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y प्लस 9 इज इक्वल टू 0. समजा आपल्याकडे दोन लाईन्स आहेत ज्याचं इक्वेशन हा आहे, बरोबर. आणि तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की लाईक जे अँगल बायसेक्टर्स आहेत ना, बरोबर, त्याचं इक्वेशन शोधा. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर तो स्टँडर्ड इक्वेशन माहिती, जे दोन लाईन्स ओरिजिन म्हणून पास होतात त्यांचा असा असतो, आणि त्यांच्या अँगल बायसेक्टर माहिती आहेत आम्हाला. बट आता याचा कसं करणार ना? या केसमध्ये काय करणार? सिंपल, हे जे दोन ग्रीन लाईन्स आहेत, हे लाईन्स आहेत, या ग्रीन लाईनला पहिले तुम्ही इथे शिफ्ट करा ओरिजिन वरती, ऍज इट इज शिफ्ट करा. एक 2 मिनिटं, मी हा वाला पार्ट जस्ट थोडासा रफ करतो इथे. डिफरन्स समजला ना लाईक क्वेश्चन मधला, की आता आपल्याला असं शोधायचं आहे की दोन लाईन्स आहेत ज्या अदर दॅन ओरिजिन वेगळ्या पॉईंट म्हणून पास होतात. ओके, या ज्या दोन लाईन्स आहेत त्या अदर दॅन ओरिजिन वेगळ्या पॉईंट मधून पास होतात, तर आपल्याला शोधायचं हे आहे की त्यांचा जो पेअर ऑफ अँगल बायसेक्टर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचा पॉईंट हा पहिले इंटरसेक्शन पॉईंट शोधायला लागतो. इंटरसेक्शन पॉईंट, दोन लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याचा मी आता तुम्हाला फॉर्म्युला सांगून देतो. ओके, तो फॉर्म्युला असतो एच एफ मायनस बी जी डिवाइड बाय ए बी मायनस एच स्क्वेअर, किंवा याला उलटही करू शकता तुम्ही, बीजी मायनस एच एफ डिवाइड बाय एच स्क्वेअर मायनस ए बी कॉमा एफ मायनस जी एच डिवाइड बाय एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी. पाहून घ्या आधी क्वेश्चन मी रिपीट करतो. आपल्याकडे दोन लाईन्स आहेत ज्या अदर दॅन ओरिजिन वेगळ्या पॉईंट म्हणून पास होतात. आता त्या दोन लाईनचे आपल्याला दोन अँगल बायसेक्टर जे आहेत त्यांचा जॉईंट इक्वेशन शोधायचं आहे. पहिली गोष्ट इंटरसेक्शन पॉईंट शोधा या फॉर्म्युलाने. शोधू शकाल ना कम्पेअर वगैरे करून, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. सो सर्व कम्पेअर करून a b h g f सर्वांची व्हॅल्यू शोधून टाका. हे सर्व टाकून इथे इंटरसेक्शन पॉईंट शोधा. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, bg मायनस एच एफ बाय एच स्क्वेअर मायनस ए बी एफ मायनस जी एच बाय एच स्क्वेअर मायनस ए बी. मी रिपीट करतो, bg मायनस एच एफ बाय एच स्क्वेअर मायनस ए बी एफ मायनस जी एच बाय एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी. हा इंटरसेक्शन पॉईंट शोधला. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल तो इंटरसेक्शन पॉईंट 1,2 आला. ऍझ्युम करा 2 मिनिटासाठी. तर आपल्याला हे अँगल बायसेक्टर शोधायचे. पहिले एक काम करा, हे जे दोन ग्रीन लाईन्स आहेत त्यांना ऍज इट इज इथे शिफ्ट करा ओरिजिन वरती. ठीक आहे, शिफ्ट केलं. ओके, आता त्या दोन ग्रीन लाईनला ओरिजिन वरती जर का शिफ्ट केलं तर त्यांचा जॉईंट इक्वेशन काय बनला पाहिजे? फक्त एवढा पार्ट कॉपी करायचा असतो ना, हा एवढा पार्ट काय बनला मग तो 2x स्क्वेअर प्लस 8xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनला. म्हणलं ओके. आता जर का मी यांचा जॉईंट इक्वेशन शोधीन अँगल बायसेक्टरचा, पहिले अँगल बायसेक्टर शोधा त्या दोघांचे. आता अँगल बायसेक्टरचा जॉईंट इक्वेशन काय असतो? फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय ए मायनस बी इज इक्वल टू एक्स वाय डिवाइड बाय एच. पहा, ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे, ओके, एच ची व्हॅल्यू ही 4 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करीन मी आता इथे. ओके, तर 4 एक्स स्क्वेअर मायनस 4 वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय
ओके, याचा अर्थ 4x² मायनस ऑफ xy मायनस 4y² इज इक्वल टू 0. तर हा जो इक्वेशन आहे हा अँगल बायसेक्टरचा इक्वेशन आहे. ओके, बट तो अँगल बायसेक्टर कुठे आहे तर ओरिजिन वरती आहे सध्या. बट याच अँगल बायसेक्टरला तुम्हाला इथून इथे घेऊन जायचं आहे. इथून बेसिकली इथे ठेवायचं आहे नाही का. हे जे दोन पिंक कलरच्या लाईन्स आहेत त्यांना इथून उचलून इथे जर का ठेवाल तुम्ही तर हे दोन अँगल बायसेक्टर्स तुम्हाला मिळतील. तर कसं शोधणार आता. ओके, या इक्वेशनला जर का या पॉईंटवरती ठेवाल तुम्ही तर इक्वेशन काय बनेल 4x जागी x-1 होल स्क्वेअर नाही का. 1 आणि 2 पॉईंट आहेत ना ते. मायनस हे पहा x जागी काय x-1 आणि y जागी काय मुलांना y-2 बनेल. -4 इंटू y जागी y-2 असा बनेल. आणि याला एक्सपांड कराल तर या अँगल बायसेक्टरचा जॉईंट इक्वेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे मिळून जाईल. आय होप तुम्हाला हा समजला असेल आर्टिकल. ओके, मी पुढच्या आर्टिकलवरती जातो आता. अँगल बिटवीन टू लाईन्स एकदम सोपा फॉर्म्युला आहे. दोन लाईन्स आहेत आपल्याकडे. एकाचा स्लोप दोघांचा जो जॉईंट इक्वेशन आहे ते जॉईंट इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 आहे जॉईंट इक्वेशन दोन लाईन्सचा. आता दोघांमध्ये अँगल शोधायचा. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला tan θ इज इक्वल टू काय मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b. हा फॉर्म्युला असतो अँगल बिटवीन टू लाईन्सचा. ax² 2hxy by² इज इक्वल टू 0 इक्वेशन असेल किंवा ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0 तसा जरी असेल स्टील अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला सेम दॅट इज 2 अंडर रूट h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. h² मायनस ab जर का 0 असेल पहा ही गोष्ट 0 असेल तर ओव्हरऑल 0 होईल. tan θ 0 याचा अर्थ लाईन्स आर कोइन्सिडंट. लाईन्स काय असले पाहिजे कोइन्सिडंट. पॅरल का नाही म्हणत बिकॉज लाईक हा जो इक्वेशन आहे दोनही लाईन ओरिजिनवरून पास होतात आणि दोन्ही लाईनचं डायरेक्शन सेम असेल. समजा अँगल 0 म्हणजे दोघांचं डायरेक्शन सेम ना. त्याचा अर्थ दोन लाईन एकमेकांवरती ओव्हरलॅप करतील याचा अर्थ कोइन्सिडंट. ओके, पुढे समजा h² मायनस ab हा निगेटिव्ह असेल. आतमध्ये निगेटिव्ह असेल तर अंडर रूट निगेटिव्ह एक्झिस्ट नाही करणार. सो अँगलच याचा अर्थ लाईन एक्झिस्टच नाही करणार. इमॅजिनरी लाईन्स आहेत. समजा h² मायनस ab जर का ग्रेटर दॅन 0 असेल याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे हा म्हणजे काहीतरी अँगल निघेल. काहीतरी अँगल निघेल म्हणजे लाईन डिस्टिंक्ट आहेत अलग अलग. सो लाईन्स आर डिस्टिंक्ट. दोन्ही लाईन्स डिस्टिंक्ट आहेत. समजा a प्लस b जर का 0 असेल डिनॉमिनेटर जर का 0 असेल समथिंग डिवाइड बाय 0 हे डज नॉट एक्झिस्ट असतं. आणि आपल्याला माहिती की tan 90 हा डज नॉट एक्झिस्ट. सो अशा केसमध्ये अँगल हा 90 डिग्री बनेल. याचा अर्थ लाईन्स आर परपेंडिक्युलर. लाईन्स काय आहेत परपेंडिक्युलर असतील अशा केसमध्ये. ओके, ठीक आहे. या रिलेटेड एक क्वेश्चन विचारतो मी. अँगल रिलेटेड बेसिकली आपण एक क्वेश्चन डिस्कस करू आता. पण त्यापूर्वी आणखीन एक जस्ट आर्टिकल डिस्कस करतो मी इथे. समजा तुम्हाला असं देण्यात आलं की सम ऑफ स्लोप 4 आहे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप हा 9 आहे. सम ऑफ स्लोप हा 4 आहे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप हा किती आहे 9 आहे. आणि विचारण्यात आलं की सांगा लाईनचं इक्वेशन काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय. मग तुम्ही काय केलं आणि हे पहा दोनही लाईन जे आहेत ते ओरिजिनवरून पास होतात. प्रोव्हाइडेड दोन्ही लाईन्स ओरिजिनवरून पास होतात. तर दोन्ही लाईन जर का ओरिजिनवरून पास होत असतील तर लाईनचं इक्वेशन तर ax². दोन्ही लाईन ओरिजिनवरून पास होतात तर लाईनचं इक्वेशन तर ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 असं असला पाहिजे. आता या इक्वेशनला मी काय करतोय बी नी डिव्हाइड करीन. कशाने डिव्हाइड करीन बी नी. तर मी याला a बाय बी इंटू x² लिहीन मायनस ऑफ मायनस 2h बाय बी लिहीन इंटू xy लिहीन आणि प्लस y² लिहीन अँड दॅट इज इक्वल टू 0 लिहीन. a बाय बी म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोप असतो ना जो की 9 दिला त्यांनी. सो 9x². ओके, सो मायनस ऑफ मायनस 2h बाय बी म्हणजे सम ऑफ स्लोप आहे जो की 4 आहे प्लस y² अँड दॅट इज इक्वल टू 0. सो लाईनचा इक्वेशन हा असा बनलेला आहे. पाहून घ्या प्रोसिजर. ठीक आहे, समजा मी लाईनचं इक्वेशन तुम्हाला असा देतो. लेट्स से फॉर एक्झाम्पल 2x² प्लस 9xy मायनस ऑफ 3y² इज इक्वल टू 0. तर लाईनचं इक्वेशन असं आहे. आता या केसमध्ये तुम्हाला हे सांगायचं की हे दोनही जे लाईन्स आहेत हे दोन्ही लाईन्स जे आहेत ओके ते कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये मिळून लाय करतील. पहिल्या क्वाड्रंट दोन्ही लाईन एक तर दोन लाईन अशा असतील दोन्ही लाईन पहिल्या क्वाड्रंट आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये लाय करतात किंवा एक लाईन अशी असेल एक लाईन अशी असेल. तर याचा अर्थ पहिला दुसरा तिसरा चौथा चारही क्वाड्रंटमध्ये लाईन लाय करतात.
किंवा असंही असू शकतं की दोन्ही लाईन अशा असतील, म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये लाईन्स लाय करतात, काही पॉसिबिलिटी. सो आपल्याला हे शोधायचं आहे बेसिकली की लाईक हा जो इक्वेशन मी तुम्हाला इथे दिलाय, तर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतोय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, कॉम्बिनेशन शोधायचं. तर विचार करा काय करू शकतो आपण इथे. काय करायचं बा, सम ऑफ स्लोप शोधायचा. M1 जो की -2h/b आहे, म्हणजे मायनस ऑफ 2h व्हॅल्यू इज 9 आणि b व्हॅल्यू जी आहे ना ती -3 आहे. त्याचा अर्थ हा आन्सर आलेला 3. सम ऑफ स्लोप हा 3 आहे. म्हणलं ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ स्लोप हा a/b आहे मुलांना. a ची व्हॅल्यू 2 आहे आणि b ची व्हॅल्यू -3 आहे. तर प्रोडक्ट ऑफ स्लोप हा निगेटिव्ह आहे आणि सम ऑफ स्लोप हा पॉझिटिव्ह आहे. तर तुम्ही हे समजून घ्या की प्रोडक्ट निगेटिव्ह केव्हा होतो, जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर प्रोडक्ट बेसिकली निगेटिव्ह होतो ना. याचा अर्थ एक स्लोप पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक अँगल अक्यूट आहे आणि एक अँगल हा ऑप्ट्यूज असल्यामुळे दुसऱ्याचा स्लोप निगेटिव्ह आहे. सो एकाचा स्लोप पॉझिटिव्ह एकाचा स्लोप निगेटिव्ह असेल तरच तर प्रोडक्ट निगेटिव्ह होऊ शकतो. याचा अर्थ हे जे लाईन्स आहेत, गिव्हन लाईन्स ज्या आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चारही क्वाड्रंटमध्ये बेसिकली लाय करतात. ओके, ठीक आहे. क्वेश्चन पहा काय, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 1,2. लाईन्स कुठून पास होतात, 1,2 अँड मेकिंग 30 डिग्री अँड मेकिंग 30 डिग्री. किती डिग्री, 30 डिग्री. किती, 30 डिग्री विथ लाईन 3x मायनस ऑफ 4y ओके प्लस 5 इज इक्वल टू 0. क्वेश्चन समजला. आपल्याला शोधायचं आहे बेसिकली 1,2 मधून दोन लाईन्स आहेत ज्या पास होतात. 1,2 मधून दोन्ही लाईन्स पास होतात, बट त्या दोनही लाईननी या गिव्हन लाईन सोबत 30 डिग्री अँगल केला पाहिजे. तर जसं गिव्हन लाईन सोबत 30 डिग्री अँगल करणाऱ्या दोन लाईन्स आहेत 1 आणि 2. मग समजा त्या दोन लाईन्स तुम्ही शोधल्या, काय सिम्पल लाईक याला पॅरल इथे लाईन्स ड्रॉ करायचे आहेत तुम्हाला अशा. सो या अशा दोन लाईन्स आहेत ज्या या लाईन सोबत 30 डिग्री अँगल करतात. ओके, तर आता काय करू मी, लेट्स से फॉर एक्झाम्पल याच्या स्लोपला मी एम पकडतोय. क्वेश्चन समजला ना, मी परत एक वेळेस सांगतोय. फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 1,2. फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 1,2 अँड मेकिंग अँगल 30 डिग्री ओके विथ दिस पर्टिक्युलर लाईन. या लाईन सोबत 30 डिग्री अँगल करतोय, करेक्ट. तर या लाईनच्या स्लोपला मी एम पकडतो. या लाईनचा स्लोप तर तुम्हाला माहितीच आहे, मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय, 3/4 झाला. अँगल बिटवीन टू लाईनचा फॉर्म्युला वापरतो मी, टॅन थिटा इज इक्वल टू M1 म्हणजे याचा स्लोप मायनस M2 3/4 डिवाइड बाय 1 प्लस M1 आणि M2. ओके, अँगल किती आहे, 30 डिग्री आहे. सो टॅन 30 हा 1/√3 बनतो इज इक्वल टू 4M मायनस 3/4 होल डिवाइड बाय 4 प्लस 3M/4. 4 इथे कॅन्सल होईल. दोनही साईडला स्क्वेअर करा, क्वाड्रॅटिक बनेल. त्याला सॉल्व्ह करा, एमच्या दोन व्हॅल्यू मिळतील, एक व्हॅल्यू याला द्या, एक व्हॅल्यू याला द्या. बरोबर, म्हणजे एक लाईन इथून ड्रॉ करायची आहे आपल्याला याच्या स्लोपची आणि दुसरी लाईन इथूनच ड्रॉ करायची आहे याच्या स्लोपची. पॉईंट माहिती, दोघांचे स्लोप माहिती, इक्वेशन तर निघू शकतो ना, स्लोप पॉईंट फॉर्म y मायनस y1 इज टू m इंटू x मायनस x1. सो याचा इक्वेशन शोधा, याचा इक्वेशन शोधा, मल्टिप्लाय करा, जॉईंट इक्वेशन निघतो. किंवा एक वेगळा मेथड पण आहे, जसं की पाहत आहे 4 कॅन्सल झाला, स्क्वेअर करा दोन्ही साईडला, 1 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू a प्लस बी होल स्क्वेअर कराल ना, हा बनतो 16m स्क्वेअर मायनस 24m प्लस 9 होल डिवाइड बाय, याचा होल स्क्वेअर कराल, हा बनतो 16 प्लस 24m प्लस 9m स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आता मी इथं, तर तो काय बनतो 16 प्लस 24m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इथे जाऊन मल्टिप्लाय होतो. सो 48m स्क्वेअर मायनस ऑफ 72m प्लस 27, हा इकडे जाऊन मायनस किंवा हा इकडे जाऊन मायनस, 48 मायनस 9 कराल 39 बनतो, 39m स्क्वेअर मायनस ऑफ 96m. देन हा इकडे जाऊन मायनस झाला तर लाईक प्लस 9 बनतो, प्लस सॉरी 11 बनतो आणि इज इक्वल टू काय 0 बनतो. असा बनेल. आता पहा, हा इक्वेशन सॉल्व्ह होत असेल तर सॉल्व्ह करा. हे एम काढा, हे एम काढा, बरोबर. आणि या लाईनला एक लाईन पॅरलल इथून ड्रॉ केली आहे मी, आणि या लाईनला दुसरी लाईन पॅरलल इथून ड्रॉ करा. या लाईनचं इक्वेशन शोधा, या लाईनचं इक्वेशन शोधा आणि मल्टिप्लाय करा. किंवा सरळ सिंपल एक काम करा, इथे y
इथे एमच्या जागी वाय बाय एक्स टाका. एमच्या जागी काय टाका? वाय बाय एक्स टाका. हे बघा, एमच्या जागी मी टाकतोय वाय बाय एक्स. किती टाकतोय? वाय बाय एक्स. याच्याने काय होतं? 39y² मायनस ऑफ 96xy प्लस 11x² इज टू 0. वाय बाय एक्स टाकून x² ने मल्टिप्लाय केलाय. तर हा जो इक्वेशन आलेला आहे ना, बरोबर, हा इक्वेशन काय आहे मी एक्सप्लेन करतो. हे दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होत आहेत, आणि ज्या लाईन्स चे स्लोप तुम्ही शोधले ना, लाईन्सला या पॅरलल लाईन्स असतात अशा. सो हा जो इक्वेशन तुम्ही शोधलाय, हा इक्वेशन हा बेसिकली पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतो विच आर पासिंग थ्रू ओरिजिन अँड पॅरलल टू गिव्हन लाईन्स. म्हणजे तुम्ही जे दोन लाईन्स शोधले होते, आपली जी लाईन होती एम, बरोबर, जी की याच्यासोबत 30 डिग्री अँगल करायची या गिव्हन लाईन सोबत. तर आपल्या ज्या अशा दोन लाईन्स आहेत, करेक्ट, तर त्या दोनही लाईन्सला जर का उचलून मी ओरिजिन वरती ठेवलं ना, तर त्यांचा इक्वेशन हा बेसिकली असा बनत असतो. हे पहिले समजून घ्या. पण तुम्हाला तर लाईन कुठे बसवायची आहे? तुम्हाला लाईन बसवायची आहे इथे, करेक्ट. म्हणजे तुम्ही ओरिजिन वरची जी लाईन आहे ना, त्याला तुम्ही इथे शिफ्ट करणार ना, करेक्ट. तर कसं शिफ्ट करणार? माहिती, एक्सच्या जागी x-1 टाकला पाहिजे आणि वायच्या जागी y-2 टाकला पाहिजे शिफ्ट ऑफ ओरिजिन नुसार, 1 आणि 2. म्हणजे या इक्वेशन मध्ये काय, या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी x-1 आणि वायच्या जागी y-2 टाकल्यानंतर ही लाईन इथून बेसिकली इथे शिफ्ट होईल आणि रिक्वायर्ड इक्वेशन तुम्हाला तुमचं मिळून जाईल. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आर्टिकल. समजा तुम्हाला इंटरसेप्ट विचारण्यात आला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. दोन लाईन्स देण्यात आलेले आहेत. समजा लाईनचं इक्वेशन आहे 2x² प्लस 9 और 8xy प्लस y², ओके, प्लस 4x मायनस 8y प्लस 3 इज इक्वल टू 0. दोन लाईन्स अशा आहेत, करेक्ट. आणि विचारण्यात आलेला आहे दोन लाईन्स या एक्स ऍक्सिस वरती किती इंटरसेप्ट कट करतात. पहिली लाईन एक्स ऍक्सिसला इथे कट करते, तर दुसरी लाईन एक्स ऍक्सिसला इथे कट करते. जिथे कुठे कट करेल एक्स ऍक्सिसला, बरोबर, त्याचं वाय कॉर्डिनेट 0 असेल. त्याचं वाय कॉर्डिनेट काय असेल? 0 असेल. तर या इक्वेशन मध्ये वायच्या जागी जर का तुम्ही 0 टाकून द्याल, वायच्या जागी किती टाकाल? हे पहा, वायच्या जागी 0 टाकला, समजा वायच्या जागी 0 टाकला, फक्त एक्सच राहील ना. वायच्या जागी 0 टाकला, बरोबर, तर इक्वेशन हा असा राहील, बरोबर. आणि या इक्वेशनला जर का तुम्ही सॉल्व्ह कराल, तर समजा हे इक्वेशन मी रॅन्डमली लिहिलं होतं नाही का, सो इथे आता फॅक्टर्स नाही पडतात या इक्वेशनच्या. पण नॉर्मली इक्वेशन असे मिळतील तुम्हाला ज्याचे फॅक्टर्स पडतील आणि एक्सच्या दोन व्हॅल्यू येतील. समजा एक्सची व्हॅल्यू आली 4 आणि एकाची एक्सची व्हॅल्यू समजा 8 आली. तर याचा अर्थ हा जो पॉईंट आहे हा 4,0 आहे आणि हा जो पॉईंट आहे तो 8,0 आहे. सांगा बरं, इंटरसेप्टचा लेंथ किती आहे? 4 आहे. 8 मायनस 4 कराल, सो लेंथ ऑफ इंटरसेप्ट इज 4. सो असा इंटरसेप्टचा लेंथ पण आपण शोधू शकतो. ओके, मी पुढे जातो. यानंतर पाहाल, सेशनमध्ये आपण हेही पाहिलं होतं की दोन लाईन जर का अदर दॅन ओरिजिन पास होत असतील, तर त्यांचा जॉईंट इक्वेशन हा ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हा असा असतो. हा आहे जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स जे की अदर दॅन ओरिजिन कोणत्या वेगळ्या पॉईंट मधून पास होतात. आता याचे डिटेल्स आपण पाहिले होते, लाईक आपण याचा पहिले तर इंटरसेक्शन पॉईंट पाहिला. काय पाहिला होता? इंटरसेक्शन पॉईंट. पहिले हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा कोऑर्डिनेट इथे मेन्शन करतोय. तर सेशनमध्ये मी लिहिलं होतं, बट लाईक जस्ट मी परत लिहितोय, BG मायनस HF डिवाइड बाय h² मायनस AB आणि पुढे AF मायनस GH डिवाइड बाय h² मायनस ऑफ AB. तर हा असा असेल इंटरसेक्शन पॉईंट. आता हा इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करण्याचे दोन कंडिशन्स आहेत. एक तर पहिले h² मायनस AB हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे, नाही का. अँगल बिटवीन टू लाईन्सच्या फॉर्म्युलामध्ये होता तो tan θ इज इक्वल टू काय होता? 2 h² मायनस AB बाय A प्लस B होता ना तो. h² मायनस ABच निगेटिव्ह असेल तर अँगल एक्झिस्टच नाही करणार ना, म्हणजे लाईन्सच एक्झिस्ट नाही करणार. सो पहिली तर गोष्ट ती पॉझिटिव्ह पाहिजे. आणि दुसरी जी कंडिशन आहे, तर हा जो डिटर्मिनंट आहे ABC HH GG अँड देन FF, हा डिटर्मिनंट किती बनला पाहिजे मुलांनो? 0 बनला पाहिजे.
आता या दोन कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असतील तरच हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे, अदरवाईज हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन रिप्रेझेंट करत नाहीये. ओके, यानंतर नेक्स्ट, समजा आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइडचा क्वेश्चन करतोय आपण आता. आपल्याकडे किती लाईन्स आहेत? दोन. त्या दोन लाईनचा जो जॉईंट इक्वेशन आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल दॅट जॉईंट इक्वेशन बी 2x² मायनस ऑफ 5xy ओके प्लस y² इज इक्वल टू 0. दोन लाईनचा हा जॉईंट इक्वेशन आणि हा एक तिसरा लाईन आहे, जसं की इक्वेशन आहे 3x और x प्लस y प्लस 4 इज इक्वल टू 0. तिसऱ्या लाईनचा इक्वेशन आहे. परत सांगतोय मी, दोन लाईन्स आहेत, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या या दोन लाईन्स आहेत आणि ही आपली तिसरी लाईन आहे. आता हे टोटल तीन लाईन मिळून ट्रायंगल बनवतात आणि या ट्रायंगलचं सेंट्रॉइड आपल्याला शोधायचं. या ट्रायंगलचं काय शोधायचं? आपल्याला सेंट्रॉइड शोधायचा आहे. ओके, ठीक आहे. लाईक पहिले तर पाहून घ्या यार की हे दोन लाईन्स आहेत ना, सम ऑफ स्लोप काय असतो? -2h/b असतो ना, मायनस ऑफ 2h/b म्हणजे 5 आला. सम ऑफ स्लोप हा 5 आहे, म्हणजे m1 प्लस m2 हा 5 आहे. प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे a/b ना, म्हणजे m1 इंटू m2, m1 इंटू m2 इज a/b. हा a आणि हा b, सो तो जो की 2 आहे. सम पण पॉझिटिव्ह, प्रोडक्ट पण पॉझिटिव्ह, याचा अर्थ दोन्ही स्लोप पॉझिटिव्ह असले पाहिजे. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह कराल तर पॉझिटिव्ह होतं, तसं निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह केलं तरी पॉझिटिव्ह होतं, बट निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह नाही आहेत. सो म्हणून m1 m2 दोन्ही पॉझिटिव्ह असले पाहिजे, याचा अर्थ दोघांचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन अक्यूट असला पाहिजे. आणि हा जो काही लाईन आहे, ओके, याची जर का तुम्ही ही लाईन कशी लाय करेल जर का पाहाल, एक्स प्लस वाय इज टू -4 लिहाल, -4 खाली जाऊन डिवाइड होतो, एक्स बाय -4 प्लस वाय बाय -4 इज टू 1 लिहाल, तर एक्स आणि वाय दोनही इंटरसेप्ट हे निगेटिव्ह असल्यामुळे पहा लाईन ऍक्च्युअल मध्ये ही अशी असेल, एक्स इंटरसेप्ट पण निगेटिव्ह आणि वाय इंटरसेप्ट पण निगेटिव्ह. तर या ट्रायंगलचा जो काही सेंट्रॉइड आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाय करेल. पहिले हे समजून घ्या तुम्ही. मी ऑप्शन वाईज कसं जायचं हे सांगतो तुम्हाला. म्हणजे असंच चार मधला असंच ऑप्शन चूज करा जो बेसिकली फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे ना. करेक्ट. आय होप हे समजलं असेल. समजा चुकून फोर्थ क्वाड्रंट मध्ये दोन पॉईंट आहेत, ओके, एक पॉईंट समजा इथला दिला, तसं नॉर्मली सीईटी मध्ये एवढा विचार करून ऑप्शन नाही देणार तुम्हाला. एखाद पॉईंट असेल फोर्थ क्वाड्रंट मध्ये, तो मार्क करून टाका. किंवा समजा फोर्थ क्वाड्रंट मध्ये परत दोन पॉईंट देण्यात आली, समजा हा एक पॉईंट दिला आणि समजा हा एक पॉईंट दिला, तर हा पॉईंट कसा शोधायचा? हा ओरिजिनच्या साईडवाला पॉईंट आहे मुलांना, हा ओरिजिनच्या साईडवाला पॉईंट आहे. बरं, ही लाईन जी आहे ना तुमची, एक्स प्लस वाय प्लस 4 इज टू 0 आहे ना. समजा मी ओरिजिन 0 0 जर का टाकला या लाईन मध्ये, 4 बनला म्हणजे पॉझिटिव्ह बनला. तर जो जो टाकल्यानंतर हा इक्वेशन पॉझिटिव्ह बनेल, तो पॉईंट प्रिफरेबल आहे, कारण की आपला पॉईंट पण याच साईडला लाय करणार आहे. या साईडचा पॉईंट सिलेक्ट करायचा नाहीये. पण समजा तुम्ही म्हणाल नाही, फोर्थ क्वाड्रंट मधलेच पॉईंट दिले, बट दोन्ही पॉईंट इकडचेच दिले, ठीक आहे, मग त्या केसमध्ये लाईक कन्व्हेन्शनली सॉल्व्ह करा. बरोबर, आता कन्व्हेन्शनली कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगतो. पहा, म्हणजे काय की जर का तुम्हाला तुमचं डोमेन नॉलेज चांगलं असेल ना, तुम्ही कसंही घुमून फिरून क्वेश्चन कशी सॉल्व्ह करू शकतो. आणि हे थेरॉटिकल लेक्चर्स हे यासाठीच पाहतोय आपण, की बेसिक कॉन्सेप्ट जर का एकदम स्ट्रॉंग कराल ना, तर सॅच्युरेशन नाही येणार स्कोअरमध्ये. आणि आपण सर्व आर्टिकल्स कव्हर करतोय जे जे रिक्वायर्ड आहेत, जे जे सिलेबसमध्ये आहेत. एक आर्टिकल पण सोडत नाहीयेत, उलट जास्तच कव्हर करतो ऍक्च्युली. ठीक आहे, चलो. सो काय करतोय पहा आपण, आपल्याकडे या दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन म्हणून पास होतात, ठीक आहे. आणि आपल्याकडे एक तिसरी लाईन आहे ही. आता या तिघांचा जो ट्रायंगल बनतो त्याचा सेंट्रॉइड शोधायचा आहे. पहिली गोष्ट तर एक क्लिअर आहे की हा पॉईंट 0,0 आहे. समजा हा पॉईंट x1, y1 असेल आणि हा पॉईंट x2, y2 असेल, तर माझी अशी इच्छा आहे की लाईक हा जॉईंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि हा लाईन, त्या दोघांचा इंटरसेक्शन निघाला पाहिजे. काय निघाला पाहिजे? इंटरसेक्शन निघाला पाहिजे त्या दोघांचा. ठीक आहे, कसं शोधतो इंटरसेक्शन? दोन इक्वेशनला सिम्प्लिफाय करा ना, या इक्वेशनला आणि या इक्वेशनला सिम्प्लिफाय करा. या इक्वेशन मधून y ची व्हॅल्यू शोधतोय, काय बनेल y ची व्हॅल्यू? -(x) -4 बनेल y ची व्हॅल्यू. ती y ची व्हॅल्यू इथे टाकून द्या. सो 2x² -5x. पहा y ची व्हॅल्यू काय? लाईक y ची व्हॅल्यू ही -(x + 4)
बरोबर, वायची व्हॅल्यू काय मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो, सो एक्स प्लस फोरचा होल स्क्वेअर करून टाकतो सर. तर हा क्वाड्रॅटिक बनेल एक्सच्या फॉर्म मध्ये, दॅट इज 2x स्क्वेअर, मायनस मायनस प्लस बनेल पहा, प्लस 5x इंटू एक्स इज 5x स्क्वेअर, प्लस 5x इंटू 4 इज 20x, प्लस a प्लस b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. काय बनतो हा 2x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, 5x स्क्वेअर इज 8x स्क्वेअर, 20x प्लस 8x इज 28x अँड प्लस 16 इज इक्वल टू 0. तर हा तो इक्वेशन आहे, त्याला 2 ने डिव्हाइड पण करू शकतो, अगेन 4 नी पण डिव्हाइड करू शकतो. येस, 4 ने डिव्हाइड करतो, सो 2x स्क्वेअर प्लस 7x प्लस 4 इज इक्वल टू 0 बनला. ठीक आहे. आता काय पहा, हा इक्वेशन सॉल्व्ह केल्याने तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतील. एक एक्सची व्हॅल्यू याला द्या या पॉइंटला, आणि एक एक्सची व्हॅल्यू याला द्या. समजला हा पॉइंट? पण समजा शोधायचं तर सेंट्रॉइड शोधायचं आहे, किंवा समजा मीडियन शोधायचं आहे, काही क्वेश्चन होऊ शकतो. पहिले मी एक काम करतो, मी हा पहिले मिड पॉईंट शोधतो. मिड पॉईंट काय असला पाहिजे, x1 प्लस x2 बाय 2 असला पाहिजे, बरोबर. आणि वाय कॉर्डिनेट जो असेल तो बघू आपण आता पुढे. हा मीडियन आहे ना मुलांना, सो हा मिड पॉईंट असला पाहिजे. मिड पॉईंट कसा शोधणार, x1 प्लस x2 होल डिवाइड बाय 2 असला पाहिजे, करेक्ट. बरं, हा इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू निघतील. एक मिनिट. इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सच्या किती व्हॅल्यू निघतील, 2. त्या 2 व्हॅल्यू काय आहेत याच्यापेक्षा जास्त आपण त्या 2 व्हॅल्यूचं ऍडिशन काय आहे याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या 2 व्हॅल्यू निघत असतात, पण त्या 2 व्हॅल्यूचा जो सम असतो तो मायनस बी बाय ए असतो. सम ऑफ रूट इज मायनस बी बाय ए, आणि प्रोडक्ट ऑफ रूट हा सी बाय ए असतो. क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या ज्या 2 व्हॅल्यू निघतात त्या दोनही व्हॅल्यूचा ऍडिशन हा मायनस बी बाय असतो, आणि त्या दोनही व्हॅल्यूचा प्रोडक्ट हा सी बाय असतो. तसं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर हा एक इंटरसेक्शन पॉईंट आणि हा एक इंटरसेक्शन पॉईंट मिळेल, कारण की आपण इक्वेशन या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे, करेक्ट. मग हे इंटरसेक्शनच पॉईंट मिळणार ना अल्टिमेटली. सो x1 प्लस x2 इज मायनस ऑफ b7 बाय a दॅट इज इक्वल टू 2. सो x1 प्लस x2 मुलांना -7/2 आहे. किती आहे, -7/2. पण आपल्याला x1 प्लस x2 बाय 2 पाहिजे, मग -7/4 करून टाका. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा -7/4 येतो. तुम्ही म्हणणार वाय कॉर्डिनेट कसा शोधणार, तर हा पॉईंट जो आहे हा पॉईंट या लाईन वरती पण लाई करणारच आहे ना, या लाईन वरती. या लाईनचं इक्वेशन x प्लस वाय प्लस 4 इज इक्वल टू 0 होता समथिंग. तर एक्स कॉर्डिनेट टाकून द्या, वाय कॉर्डिनेट मिळून जाईल. समजलं. समजा मिळून गेला वाय कॉर्डिनेट, समजा 5 मिळाला किंवा -5 मिळाला समजा, बरोबर. तर मीडियनचं इक्वेशन शोधू शकता, सेंट्रॉइड पण शोधू शकतो. तेव्हा x1 प्लस x2 जे शोधला होता ना आपण, हे 2, आणि इथे समजा हे असं करतोय मी, इथे x1 प्लस x2 प्लस 0 डिवाइड बाय 3 केलं तर सेंट्रॉइड येईल ना. तेव्हा x1 प्लस x2 प्लस 0 डिवाइड बाय 3 केल्याने सेंट्रॉइड येईल, आणि x1 प्लस x2 शोधलाच आहे, सो जस्ट डिवाइडेड बाय 3 ना, मग जाऊन तुम्हाला सेंट्रॉइड येईल, करेक्ट. तेव्हा तुम्ही हा पण पॉईंट शोधलाय, बट याचा अर्थ हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तर y1 प्लस y2/2 पॉईंट होता ना, कारण की हा पण तर हा या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट म्हणजे पण मिड पॉईंटच होता ना शेवटी. तो y1 प्लस y2/2 इज इक्वल टू -5 आहे. y1 प्लस y2/2 हा -5 असल्यामुळे हा 2 इथे जाऊन मल्टिप्लाय, सो y1 प्लस y2 ची व्हॅल्यू -10 आहे. पण आपला सेंट्रॉइड म्हणजे काय, 0 प्लस y1 प्लस y2/3 आहे. तर y1 प्लस y2 ची व्हॅल्यू -10 असेल तर आन्सर शुड बी -10/3. सेंट्रॉइडचा वाय कॉर्डिनेट पण आपल्याला मिळून जाईल, ठीक आहे. सो हा एक सम आहे. यानंतर पाहाल काही आर्टिकल जस्ट मी क्विकली पाहतो की काही मिस झाले आहेत. तर लाईक दोन लाईन जर का पॅरल असतील, काय असतील, पॅरल. तसं जॉईंट इक्वेशन 2 लाईन पॅरल आहेत. जॉईंट इक्वेशन त्यांचा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 असा जॉईंट इक्वेशन आहे 2 लाईनचा, जे की 2 लाईन पॅरल आहेत. आता या दोन्ही लाईन मध्ये जो डिस्टन्स आहे ना तो d आहे. किती आहे डिस्टन्स, d. डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन इज गिवन बाय 2 फॉर्म्युलेज आहेत, दोन्ही फॉर्म्युलाने आन्सर सेमच येणार आहे. 2 अंडर रूट किती, 2 अंडर रूट जी स्क्वेअर मायनस ac, जी स्क्वेअर मायनस ac डिवाइड बाय a इंटू a प्लस b.
किंवा दुसरा फॉर्म्युला तुम्ही असंही वापरू शकता, 2√f² मायनस BC डिवाइड बाय B इंटू A प्लस बी. या दोघांमधला कोणताही फॉर्म्युला जरी वापराल, ओके, तरी आन्सर तुम्हाला मिळून जाईल. कोणता आर्टिकल आहे? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला. जॉईंट इक्वेशन असं असेल, पहिले चेक करा लाईन्स पॅरलल आहेत म्हणजे h² मायनस AB हा 0 असला पाहिजे मुलांना. तर दोन लाईन मध्ये अँगल 0 याचा अर्थ दोन लाईन्स पॅरलल असला पाहिजे. ओके, सो h² मायनस AB जर का 0 असेल तर लाईन्स पॅरलल आहेत आणि पॅरलल लाईनच्या केसमध्ये हा डिस्टन्स आहे. सर्वांच्या व्हॅल्यू शोधायच्या, ABHGFC सर्वांच्या व्हॅल्यू शोधून टाकून द्या, डिस्टन्स निघून जातो. ठीक आहे. फायनली एक शेवटचा आर्टिकल आता बाकी आपला. आर्टिकल काय पहा, दोन लाईन्स आहेत. या आर्टिकलवरती न्यूमरिकल तुम्ही करा. टेक्स्टबुकच्या मागे एक MCQ आहे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल वाला, तो तुम्ही करून घ्यायचा. चलो मी पण एक सांगूनच देईन तसं. आपल्याकडे दोन लाईन्स आहेत ओरिजिनवरून पास होणाऱ्या, ज्यांचा की जॉईंट इक्वेशन आहे, ओके, AX² प्लस 2HXY प्लस BY² इज इक्वल टू 0. आणि एक लाईन आहे जी की LX प्लस MY प्लस N इज इक्वल टू 0. आता हे तीन लाईन मिळून बनवतात ट्रायंगल आणि या ट्रायंगलचा एरिया आपल्याला शोधायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज गिवन बाय, फॉर्म्युला आहे, सोप्पा आहे, मॉड करायचा, n² करायचा. पहिले इथे काय करायचं आहे, n² अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ AB. सांगा परत, दोन लाईन्स आहेत मुलांना, AX² 2HXY BY² इज इक्वल टू 0, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि एक तिसरी लाईन आहे जी आहे LX प्लस MY प्लस N इज इक्वल टू 0. आता हे तीनही लाईन मिळून जो ट्रायंगल बनवतात, तर या ट्रायंगलचा एरिया आपल्याला शोधायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज n². हे पहा, या लाईन मध्ये जो कॉन्स्टंट होता त्याचा स्क्वेअर अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ AB. h² मायनस ऑफ काय, AB. आणि यानंतर डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं पहा, वायचा जो कोइफिशियंट आहे ना, हे पहा, वायचा जो कोइफिशियंट आहे M, तो द्यायचा इथे एक्सच्या जागी. एक्सचा जो कोइफिशियंट आहे ना, तो द्यायचा इथे वायच्या जागी. असं करायचं. म्हणजे हे पहा, लाईनचं इक्वेशन काय, A इंटू काय, इथे काय दिला M, M². प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस, मायनस 2H. एक्सच्या, हे पहा, एक्सच्या जागी काय बोललो मी तुम्हाला, एक्सच्या जागी वायचा कोइफिशियंट जो की M आहे, ओके, आणि वायच्या जागी एक्सचा कोइफिशियंट जो की L आहे, म्हणजे 2H LM प्लस B. वायच्या जागी काय सांगितलं आपण, वायच्या जागी हा एक्सचा कोइफिशियंट जो की L आहे, L². तर हा असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. जस्ट एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. समजा दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन असं सांगण्यात आला, लेट्स से फॉर एक्झाम्पल 2x² प्लस, एक मिनिट, ठीक आहे, झूम बंद होईल तर लाईक मी इथे पॉवर पॉईंटच्या टूल्सने एक्सप्लेन करतो. ठीक आहे, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. समजा दोघांचा जॉईंट इक्वेशन हा 2x² प्लस 4xy प्लस y² इज इक्वल टू 0 फॉर एक्झाम्पल, ओके. आणि ही जी एक लाईन आहे ना, तर या लाईनचा जो इक्वेशन आहे तर तो आहे 3x प्लस 2y प्लस 4 प्लस 4 इज इक्वल टू 0. आणि हा जो काही ट्रायंगल बनत आहे त्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया शोधायचा आहे. फॉर्म्युला काय आहे ट्रायंगलच्या एरियाचा, एरिया इज इक्वल टू मॉड ऑफ n² करायचा, म्हणजे कॉन्स्टंटचा स्क्वेअर करायचा जो की 16 अंडर रूट ऑफ h² मायनस AB. बघा, h² हा 4 आहे, 2h हा 4 आहे, म्हणजे h हा 2 आहे, म्हणजे h² हा 4 आहे, h² मायनस ऑफ AB. पहा, A हा B आहे, बरोबर, डिवाइड बाय लाईनचा जो इक्वेशन आहे ना, 2 ला 2 लिहिला मी इथे, एक्सच्या जागी काय लिहिन, वायचा कोइफिशियंट 2 आहे, तर स्क्वेअर करा जो की 4 आहे, ओके, मायनस लिहिन 4 लिहिन, मायनस 2H. एक्सच्या जागी वायचा कोइफिशियंट जो की 2 आहे, ठीक आहे, आणि वायच्या जागी ना एक्सचा कोइफिशियंट जो की 3 आहे टाकून दिला, प्लसला प्लस, तेव्हा इथे 1y² आहे, सो 1 लिहिला, वायच्या जागी एक्सचा कोइफिशियंट टाकणार, एक्सचा कोइफिशियंट 3 टाकला, त्याचा स्क्वेअर केला, बस सिम्प्लिफाय करा. आता वरती 16 अंडर रूट ऑफ 2 होल डिवाइड बाय
डिनॉमिनेटर मध्ये 8 बनतो. 8 मायनस ऑफ 24, ओके, प्लस 9. काय म्हणला वरती 16√2, ओके, होल डिवाइड बाय 17 मायनस 24 कराल. 17 मायनस 24 7 बनतो, -7, बट शेवटी मॉड केल्याने प्लसच होतो. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणला 16√2 डिवाइड बाय 7, ही अशी व्हॅल्यू आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे सर्वांना. ओके, डन. सो बऱ्यापैकी सर्व आर्टिकल्स तसे आपण कव्हर केलेली आहेत. ओके, मी एक वन शॉट रिव्हिजन नोट्स जे आहेत हे जस्ट शॉर्टमध्ये फास्टमध्ये दाखवून देतो तुम्हाला. कंबाईंड इक्वेशन आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. देन x² 2x5 by² एक ओरिजिन म्हणून पास झाला तर a² - ab ग्रेटर दॅन 0, डिस्टिंक्ट लाईन्स, कोइन्सिडेंट लाईन्स, डज नॉट एक्झिस्ट. जर का लेस दॅन 0 असेल तर सम ऑफ स्लोप -2h/b, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. ऑक्झिलरी इक्वेशन तेच y/x, x² ने डिवाइड करून x ला m ठेवायचं असतं. tan थीटा अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला आहे, जनरल इक्वेशन आहे. देन कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर हा कंडिशन सॅटिस्फाय झाला पाहिजे, ABC HH GG FF इज इक्वल टू 0. जॉइंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय अँगल बायसेक्टरचा जॉइंट इक्वेशन. ठीक आहे, तसे शॉर्ट ट्रिक्स नाही केले तरी तसा काही इश्यू नाहीये. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन जो आपण एंडला पाहिला. एरिया ऑफ ट्रायंगल जो जस्ट आता पाहिला, करेक्ट. तर हे सर्व आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, या व्यतिरिक्त या वन शॉट रिव्हिजन नोट्समध्ये काही क्वेश्चन्स पण आहेत, 1-2-3 क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स लाईक तुम्ही पाहू शकता. जसं की मला वाटतं मी हा एक पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो जस्ट. एक मिनिट होल्ड करा. हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देईन आणि त्याच्यानंतर आपण बेसिकली सेशन हा आपला क्लोज करूयात. तर पहा क्वेश्चन काय आहे. कंडिशन दॅट आउट ऑफ 3 लाईन्स, तेव्हा 3 लाईन आहेत ना, तसं 3 लाईन्सचा क्वेश्चन आतापर्यंत कधी आला तरी नाही तसा. कंडिशन दॅट आउट ऑफ 3 लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन. तर याच्यामध्ये 3 लाईन्स आहेत, या ना 3 लाईन्स आहेत. 3 लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे. ओके, 3 लाईन मधलं 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर असं इथे मेन्शन नाही, इथे मेन्शन केलं पाहिजे होतं. 2 लाईन्स, ओके, आर परपेंडिक्युलर असं आहे. 3 लाईन्स दिलेत त्यांनी, तर 3 मधल्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत, बरोबर. तर मग कंडिशन शोधायची आपल्याला, की काय कंडिशन आहे की 3 लाईन मधल्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत. काय कंडिशन आहे की 3 लाईन मधल्या 2 लाईन या परपेंडिक्युलर आहेत. ओके, याची कंडिशन आपल्याला विचारण्यात आलेली आहे. क्वेश्चन समजून घ्याल. इथे 3ही लाईन, 1, 2 आणि ही तिसरी लाईन, 3ही लाईन ओरिजिन म्हणून पास होत आहेत. त्यातल्या कोणत्या तरी 2 लाईन या एकमेकांना, एका लाईनचा स्लोप m1, एका लाईनचा स्लोप m2 आणि एका लाईनचा स्लोप हा m3 आहे. ठीक आहे, 3 मधल्या 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. फाईंड कंडिशन असं क्वेश्चन आहे. तर पहिले नाही, 3ही लाईन ओरिजिन म्हणून पास होतात हे कोणत्या बेसिसवरती सांगितलं माहिती का आपण. तर जर का इक्वेशन पाहाल तर इक्वेशन हा होमोजिनियस आहे. म्हणजे इथे पहा, इथे x चा पॉवर 3 आहे, पहा x चा पॉवर 2 आणि y चा पॉवर 1 आहे. ओके, 2 + 1 is 3. x चा पॉवर 1 आहे, y चा पॉवर 2 आहे. 1 + 2 is again 3, y चा पॉवर 3 आहे, सो अगेन 3. सो होमोजिनियस इक्वेशन आहे मुलांना. हा कोणता इक्वेशन आहे? होमोजिनियस इक्वेशन, जिथे सर्व पॉवर जे आहेत ना हे ऍक्च्युली सेम आहेत. सो होमोजिनियस इक्वेशन असल्यानंतर लाईन हे ओरिजिन म्हणून पास होत असतात. 3ही लाईन इथे ओरिजिन म्हणून पास होतात आणि त्यांचा जॉईंट इक्वेशन त्यांनी दिलाय, ax³ bx² y + cxy² + dy³ = 0. हे त्यांनी दिलेलं आहे. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की 3 लाईन ओरिजिन म्हणून पास झाले तर जॉईंट इक्वेशन कसा असतो. जॉईंट इक्वेशन कसा असतो सांगतो. 3 लाईन ओरिजिन म्हणून पास झाले तर सरळ सरळ तुम्ही हे करायचं, लाईक या पहिल्या लाईनला y = m1x लिहा, दुसऱ्या लाईनला y = m2x लिहा, तिसऱ्या लाईनला y = m3x लिहा. ओके, 3 इक्वेशन काढा, मल्टिप्लाय करा, काहीतरी इक्वेशन बनेलच. बट तो कसा लक्षात ठेवायचा सांगतो. पहिले काय करायचं, m1 m2 m3 m1 m2 m3 इंटू x चा क्यूब करायचा. 3 लाईन आहेत ना, सो क्यूब पासून सुरू होतो. m1 m2 m3 म्हणजे तिघांचा ग्रुप. आता प्लस साईन यूज झाला तर त्याच्यानंतर मायनस साईन यूज करायचा. आता इथे दोघांचा ग्रुप करायचा, m1 m2 प्लस m1 m3 प्लस m2 m3 इंटू x² y करायचा. x चा पॉवर 1 कमी करायचा, y चा पॉवर 1 वाढवायचा, मायनसच्या नंतर प्लस साईन द्यायचा.
आता दोनचा ग्रुप झाला तर आता सिंगल सिंगल म्हणजे M1 प्लस M2 प्लस M3 करायचा, बरोबर. मग एक्सचा पॉवर आणखीन एकनी कमी करायचा आणि वायचा पॉवर हा एकनी वाढवायचा. आता प्लस नंतर मायनस करा परत. आता एक एक घेतले ना आपण, पहिले आपण 3 घेतले, मग नंतर दोन दोनचे ग्रुप घेतले, मग एक घेतला, आता काहीच घ्यायचं ना. आता सरळ सरळ डायरेक्टली वायचा क्यूब करा अँड दॅट इज इक्वल टू 0 करा. 3 लाईनचा जॉईंट इक्वेशन असा असतो. इव्हन 2 लाईनचा पण जॉईंट इक्वेशन असाच असतो. दाखवतो. 2 लाईनचा मल्टिप्लिकेशन कराल ना, तर M1 M2 पहिले दोघांचा प्रोडक्ट इंटू एक्स स्क्वेअर प्लस झाला, मग दोघांचा ग्रुप झाल्यानंतर आता सिंगल सिंगल म्हणजे M1 प्लस M2 एक्स वाय, एक्सचा वर एक नाही कमी, वायचा वर एक नाही जास्त, मग प्लस करणार आपण. आता कोणालाच नाही घेणार, वाय स्क्वेअर इज टू 0. सो 2 लाईनचा जॉईंट इक्वेशन हा असा असतो मुलांना. पहिले हे समजून घेऊ. करेक्ट. तर ऍक्च्युअल इक्वेशन हा असा आहे, 3 लाईनचा जॉईंट इक्वेशन हा असा आहे, असा, बरोबर. पण त्यांनी 3 लाईनचा जॉईंट इक्वेशन कसा मेन्शन केलेला आहे पहा इथे. कसा मेन्शन केलेला, हे कम्पेरेबल असलं पाहिजे. एक्स क्यूबचा एक टर्म आहे आहे एक्स स्क्वेअर वाय आहे, मग एक्स वाय स्क्वेअर आहे, मग वाय क्यूब आहे, बरोबर. एक्स क्यूबचा एक टर्म आहे, एक्स स्क्वेअर वाय आहे, एक्स वाय स्क्वेअर आहे, आणि मग त्याच्यानंतर वाय क्यूब आहे. तर ओके ओके. बट काय वाय क्यूब सोबत इथे -1 आहे, बट इथे वाय क्यूब सोबत हे डी आहे, डी. एकच बेसिकली थोडंसं इश्यू आहे. तर मी काय करीन, जो इक्वेशन त्यांनी दिला आहे ना, त्याला मी एक्स क्यूब ओके प्लस बी एक्स स्क्वेअर वाय प्लस सी एक्स वाय स्क्वेअर ओके प्लस डी वाय क्यूब, हा जो इक्वेशन आहे त्याला मी मायनस डी ने डिवाइड करेन. कितीने डिवाइड करेन? मायनस डी ने. मायनस डी ने. आता मायनस डी ने डिवाइड केल्यानंतर हा काय होतो, मायनस ए बाय डी इंटू एक्स क्यूब ओके मायनस बी बाय डी इंटू एक्स स्क्वेअर वाय मायनस ऑफ अगेन सी बाय डी इंटू एक्स वाय स्क्वेअर अँड मायनस ऑफ वाय क्यूब बनेल अँड दॅट इज इक्वल टू 0. आता हा गिवन इक्वेशन आणि हा जो आपला ऍक्च्युअल इक्वेशन आहे ते कम्पेरेबल आहेत. का? कारण की वायचा कोएफिशियंट इथे -1 आहे आणि इथे पण वायचा कोएफिशियंट काय आहे मुलांना, -1 आहे. आता हे डायरेक्टली कम्पेअर करू शकता तुम्ही, बरोबर. कम्पेअर करून पुढे करणार काय, काय लाईक थॉट प्रोसेस काय पुढे. त्यातल्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे M1 आणि हे M3 परपेंडिक्युलर आहे समजा. तर M1 इंटू M3 हा तर -1 झाला पाहिजे, म्हणजे एक्स क्यूबचा कोइफिशियंट हा -M2 असला पाहिजे, -M2 असला पाहिजे. पण मुलांना इथे एक्स क्यूबचा कोइफिशियंट हा -a बाय डी आहे ना, तर मायनस मायनस प्लस करा, म्हणजे M2 ची व्हॅल्यू a बाय डी आहे. M2 ची व्हॅल्यू काय आहे, a बाय डी आहे, a बाय डी. तुम्हाला तर माहिती यार, हा जो M2 आहे ना, M2 बरोबर, M2 चा व्हॅल्यू हे पहा इथे कॉर्नर मध्ये, इथे पहा M2 च्या व्हॅल्यूला y बाय एक्स लिहू शकतो का मी, किंवा M2 चा व्हॅल्यू चला a बाय डी आहे फॉर एक्झाम्पल, तर लाईनचं इक्वेशन काय बनला, या लाईनचं इक्वेशन बनला y इज इक्वल टू a बाय डी इंटू एक्स बनला ना. तर हा जो जॉईंट इक्वेशन त्यांनी दिलेला आहे, त्या जॉईंट इक्वेशनला या लाईनच्या एखाद्या पॉईंटनी सॅटिस्फाय केला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे, मग एक्सच्या जागी जर का मी 1 ठेवलं तर वायची व्हॅल्यू a बाय डी बनेल. तर हा पॉईंट 1 कॉमा a बाय डी आहे, 1 कॉमा a बाय डी हा पॉईंट आहे, या पॉईंटनी सॅटिस्फाय केला पाहिजे, किंवा या पॉईंटनी बेसिकली तो जो इक्वेशन गिवन आहे, गिवन इक्वेशन, त्याला त्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो 1 कॉमा a बाय डी टाकून द्या इक्वेशन मध्ये, गिवन इक्वेशन मध्ये. पहा आता इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी मी 1 टाकीन ओके, वायच्या जागी मी a बाय डी टाकीन, पुढे एक्सच्या जागी 1 आणि वायच्या जागी a बाय डी टाकतोय मी इथे स्क्वेअर, डी ला डी, वायच्या जागी a बाय डी टाकतोय आणि त्याचा होल क्यूब अँड इज इक्वल टू काय 0. सो ही ती कंडिशन आहे. त्याला सिम्प्लिफाय करायला तुम्हाला हे मॅच होऊन जाईल आन्सर, एक्झॅक्ट मॅच. ठीक आहे. सो आय होप सेशन सर्वांना, सेशन मी इथे क्लोज करतोय. ओके, MCQ सॉल्व्ह करा, जे काही टास्क बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती आहेत, PYQ करायचे असतात, ब्लॅक बुक करायचं आहे, त्याच्यानंतर जे थोडेसे डिफिकल्ट वाले क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स करायचे आहेत. हे सर्व टास्क कम्प्लीट करून लवकरात लवकर पुढच्या लेसनवरती मूव्ह करा. ओके, सो चलो, सो बाय एव्हरीवन.